एक 2च मिनिटं. तोपर्यंत टायटल टाकून घ्या सर्वांनी, BOS अँड चेंज ऑफ कॅरेक्टर, आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चर कसं मॅप करायचं ते शिकणार आहे. टायटल काय टाकायचं सर? BOS and change of character. एक 2च मिनिटं चालू करणार आहोत आपण. इम्पल्स आणि करेक्शन सर्वांना समजलंय का? चॅटबॉक्स मध्ये टाका जरा इम्पल्स आणि करेक्शन. इम्पल्स आणि करेक्शन ज्यांना ज्यांना समजले त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका. इम्पल्स आणि करेक्शनचा फायदा काय असतो सांगू शकते का कोण? इम्पल्स आणि करेक्शनचा फायदा काय असतं सांगू शकते का कोण? ट्रेंड ओळखण्यासाठी. ट्रेंड ओळखण्यासाठी, बरोबर. मग त्या ट्रेंड मध्ये ट्रेंड ज्याला ओळखता येतात ना, तुमचा काय फायदा होणार आहे? तुमचा काय फायदा होणार आहे त्यातून?
एंट्री घेण्यासाठी. एंट्री घेण्यासाठी. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बघा, मार्केट इथून इथपर्यंत गेलं, इथून इथं गेलं आणि इथून इथं गेलं. ओके, आता इथनं पुढं तुम्ही इथं बाय करू शकताय मार्केटला? इथं बाय करू शकताय का? नाही सर. बिलकुल नाही सर, नाही. बिलकुल नाही. या 50% खाली बाय करू शकताय? 50% खाली बाय करू शकताय का? हा, मार्केट सर. जर इथून 50% इथं आलं तर बाय करू शकताय का? हो हा, सर. सर. बरोबर आहे. ही मोमेंट कोणती आहे? Impulse. इम्पल्स. ही कोणती आहे? करेक्शन. Correction. ही कोणती आहे मोमेंट? Impulse. इम्पल्स. ही कोणती मोमेंट आहे? Correction. करेक्ट. कशावरून सांगताय करेक्शन आहे? 50% आली आहे ना सर. 50% आणि इथनं जर खाली गेली तर Impulse. चॉक होईल. चॉक होईल. मग ही मुवमेंट कोणत्याही कसं सांगता येईल तुम्हाला? आयडीएम वरून. आयडीएमचा इथं काय आता संबंध नाही आहे, लक्षात घ्या. आयडीएमचा काय संबंध नाही. आता समजा इथं तुमच्याकडे आयडीएम आहे, इथे एक आयडीएम आहे आता, आणि आयडीएमची इथं आले मार्केट. मग या लोच्या खाली जाणार आहे का? इथनं परत वरती जाणार आहे का खाली जाणार आहे? याची गॅरंटी आहे का तुमच्याकडे? नाही सर. नाही आहे ना? नाही. बरोबर आहे. मग फक्त स्ट्रक्चरवर कसं ट्रेड घेणार तुम्ही? एफपीजी बघणार सर तिथं. कुठे एफयूजी बघणार? इथं 50%च्या मध्ये आसपास आतमध्ये. इथं. हो. आता इथे एफयूजी आहे. चला, एफयूजी आहे इथं. हा तुमच्याकडे हा. टाइम फ्रेम आहे 4 आवरचा. इथे एफयूजी आहे. हो. इथं 4 आवरचा एफयूजी आहे. एफयूजी मधनं जाऊ शकेल मार्केटवरती? 15 मिनिटचं स्ट्रक्चर म्हणजे हे चॉक बघावं लागेल. 15 मिनिटाचा चॉक बघावा लागेल. बरोबर आहे. हो. आता इथनं मार्केट वरती गेलं, खाली गेलं आणि 15 मिनिटाचा चॉक झाला. चला, इथं बाय करू शकताय? हो. तिथल्या एफपीजीवर बाय करणार. तिथल्या एफयूजीवर, कुठल्या? या एफयूजीवर. ओके, हा, इथं बाय हा, केला हो. तुम्ही. बाय हो. केला आणि मार्केट खाली गेलं, मग सर चॉक होणार, मग सेल साईडला बसावं लागेल. सेल साईडला. आणि सेल साईड नंतर मार्केट वरती गेलं तर मग तर लिक्विडिटी ग्रॅप होणार तिथं चॉक. लिक्विडिटी ग्रॅप होणार. तुम्ही तुमचे पैसे फक्त घालवत बसणार. बरोबर आहे काय? बरोबर ना? नाही सर, तुम्ही सांगा ना काय करायचं. हे बघा, इथनं इथपर्यंत मुवमेंट केली आणि इथनं ही मुवमेंट आली आणि इथनं वरती जाणार. ही मुवमेंट कशावर ओळखायची असते माहिती आहे का तुम्हाला? नाही. इथनं वरतीच जाणार. ही मुवमेंट कशावर ओळखायची असते? प्राइस हिल देगा नाही बघा सर. फिबोनाची लावली तरी पण ओळखता येत नाही, लक्षात घ्या. फिबोनाची लावली तरी एकदा प्राइस फिबोनाची खाली जात्या. बरोबर आहे काय? हो. बरोबर आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला नॅरेटिव्ह शिकायला लागते, लक्षात घ्या. नॅरेटिव्ह जर तू म्हणजे काय असते? हे नॅरेटिव्ह म्हणजे काय असते? हे मार्केटचा आत्मा नॅरेटिव्ह म्हणजे. हे जर समजायला लागलं तर इथनं कुठं जाणार आहे मार्केट हे समजते तुम्हाला, लक्षात घ्या. बरोबर आहे का? आणि ते तुम्हाला समजलं तरच मार्केट इथनं वरती तुम्ही नेऊ शकता, ना तर नेऊ शकत नाही. मग तुमचे एकदा ट्रेड फेल जातात बघा. बरोबर आहे का? आणि त्याच्यासाठी नॅरेटिव्ह शिकायला लागणार तुम्हाला, लक्षात घ्या. नॅरेटिव्ह जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये फेल होणार. बरोबर आहे. आणि ते नॅरेटिव्ह बघणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके, समजलं तुम्हाला? आता इथे इम्पल्स करेक्शन सर्वांना समजलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ना बीओएस घ्या, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. सर्वांनी बीओएस टायटल टाकून घ्या. माईक ऑफ करा आणि बीओएस घ्या. माईक सर्वांनी ऑफ करा आणि बीओएस. सर ड्रॉइंग काढू? हो, ड्रॉइंग पण काढून घ्या.
ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघा इथे ज्यावेळेला ड्रॉइंग काढताय त्यावेळेला इथं फॉर्मेशन टाका. अपट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातो सांगा जरा मला. अपट्रेंड मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातं? हायर हाय हायर आहे हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो. मग इथं मार्किंग टाकून घेते हायर लो. इथे हायर लो टाकून घ्या आणि इथे हायर लो टाकून घ्या. इथं हायर आहे टाकून घ्या वरच्या बाजूला आणि इथं वरच्या बाजूला पण हायर आहे बनणार आहे नवीन. लक्षात घ्या. माईक ऑफ करा. बोलून झाल्यानंतर माईक ऑफ करा. याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. लक्षात घ्या. परत सेशन बघताना गोंधळ येते तो गोंधळ येणार नाही. ट्रेंड कोणता आहे? हा अप ट्रेंड आहे बरोबर ना. बीओएस कधी होतं माहिती तुम्हाला? हायर हाय ब्रेक झाल्यानंतर हायर या प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होणार त्यावेळेला काय होणार तुमच्याकडे बीओएस होणार. बीओएस म्हणजे काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके. बीओएस म्हणजे काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. इथे मेन्शन करून घ्या. माईक ऑफ करा आणि मेन्शन करून घ्या टीव्हीएस. माईक ऑफ करा जरा. इथं हे करून घ्या. हे घ्या डेफिनेशन घ्या याची. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतरनं किंवा ट्रेंड कंटिन्यू करत असताना मार्केट प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्या वेळेला क्लोजिंग देतं त्यावेळेला मार्केटमध्ये काय तयार होतो? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होतो. तसं लिहून घ्या. मार्केट ट्रेंड कंटिन्यू करत असताना प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्या वेळेला मार्केट कॅन्डलने क्लोजिंग देतो त्यावेळेला काय तयार होणार तुमच्याकडे? बीओएस तयार होणार. लक्षात घ्या. परत नवीन हायर हाय तयार होणार. त्याच्यावरती ज्या वेळेला परत कॅन्डल जर क्लोज देत असेल तर परत काय तयार होणार? बीओएस तयार होणार. म्हणजे सर हे सेम ट्रेंड मध्येच होऊ शकतं बरोबर ना. कारण हा सेम ट्रेंड चालू आहे त्याच्यात ते प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केल्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होऊन नेक्स्ट नवीन हायर हाय तयार केला. हा नवीन हायर आणि नवीन हायर हाय खाली जर बीओएस असेल आणि नवीन हायर हाय तोडला तर वरती पण बीओएस होणार. हा बरोबर. म्हणजे ट्रेंड कंटिन्यू. चेंज ऑफ कॅरेक्टर नाही माहिती म्हणजे अजून शिकवलंच नाही. याच्यानंतर बीओएस नंतर चेंज ऑफ कॅरेक्टर. पहिला बीओएस समजून घ्या. बरं. ट्रेंड कंटिन्यू करत असताना प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्या वेळेला मार्केट क्लोजिंग करतंय त्यावेळेला तुमच्याकडे बीओएस तयार होतो. बरोबर ना. नोट डाऊन करून घेतलं सर्वांनी? हे बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे शिकवणार आहे मी. लक्षात घ्या. त्यामुळे आजचं लेक्चर तुमच्यासाठी थोडं फायदेशीर असेल. काय हे आपलं डेफिनेशन काय लिहून घेतले सांगा जरा मला. कोणतरी सांगा किंवा रुपाली मॅडम तुम्हीच सांगा. तुमचा व्हॉइस क्लिअर येतो इकडे. प्रिव्हियस हायर हायच्या वरती किंवा प्रिव्हियस हायर हाय ब्रेक झाल्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो बरोबर ना. पण प्रिव्हियस हायर हाय म्हणू शकत नाही तुम्ही. लक्षात घ्या. ट्रेंड कंटिन्यू करत असताना असं म्हणा तिकडे. ट्रेंड कंटिन्यू करत असताना कारण की प्रिव्हियस हायर हायच्या वरती एकदा मार्केटने जर क्लोजिंग दिली तर चेंज ऑफ कॅरेक्टर पण होतं. ते कसं होतं ते पण दाखवतो तुम्हाला मी. चार्टवर दाखवतो. पहिला बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर काय आहे समजून घेऊया आणि त्याच्यानंतर चार्टवर तुम्हाला दाखवतो प्रॉपर. ट्रेंड कंटिन्यू करत असताना प्रिव्हियस हायर हायच्या वरती मार्केट जर क्लोजिंग करत असेल तर बीओएस तयार होतो. ओके. हा कोणता ट्रेंड आहे तुमच्याकडे? अप ट्रेंड मध्ये हायर हायच्या वरती. मग डाऊन ट्रेंड मध्ये कशाच्या खाली असणार आहे तुमच्याकडे? लोअर लोच्या खाली. असं लिहून घेऊ शकता तुम्ही. डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेंड कंटिन्यू करत असताना लोअर लोच्या खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल तर तुमच्याकडे काय तयार होणार? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होणार.
आणि ड्रॉइंग पण काढून घ्या असं. सर्वांनी ड्रॉइंग पण सर काढून हे घ्या. सांगा ना डाऊन ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेंड कंटिन्यू करत असताना डाऊन ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लोच्या खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल तर काय होणार? BOS तयार होणार. लोअर लोच्या खाली ना सर? हा, लोअर लोच्या खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल तर काय तयार होणार तुमच्याकडे? BOS तयार होणार. काय नोट डाऊन करून घेतलं सांगा मला जरा. डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेंड कंटिन्यू करत असताना लोअर लोच्या कॅन्डल क्लोज होत असेल तर BOS तयार होते. लोअर लोच्या खाली टाका तिथं. लोअर लोच्या खाली कॅन्डल जर क्लोज होत असेल तर BOS तयार होतो. आणि माईक ऑफ करा. घेतलं सर्वांनी? हँड राईज करा. ओके, ठीक आहे. BOS समजलं सर्वांना? हँड राईज करा BOS समजला असेल तर. किंवा हे टाका, त्याच्यातला एक सिम्बॉल टाका कोणता तरी. हा, हँड राईज करा. ओके, ठीक आहे. सर्वांना समजले असं मी समजतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना चेंज ऑफ कॅरेक्टर घ्या. हे बघा, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. हा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. बघा, इथेपर्यंत ट्रेंड कोणता होता सांगा मला? इथं तुमच्याकडे हायर लो होता. इथेपर्यंत ट्रेंड कोणता होता सांगा मला? या हायर हाय पर्यंत अप ट्रेंड होता, अप ट्रेंड. अप ट्रेंड. मग हायर हायच्या खाली ज्यावेळेला कॅन्डल क्लोज झाली त्यावेळेला काय झाला? चॉक झाला. ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना? हो. मग ट्रेंड चेंज होण्याची जी संकल्पना आहे त्याला काय म्हणतात? चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे त्याने स्वतःचं कॅरेक्टर चेंज केलं. म्हणजे तो अप ट्रेंड मध्ये जात होता आणि डाऊन ट्रेंड मध्ये गेला. ओके, हा. इथे मार्किंग सहित ड्रॉइंग करून घ्या. मार्किंग सहित प्रॉपर. आणि माईक डेफिनेशन काय आहे? ट्रेंड चेंज होण्याची ट्रेंड चेंज होण्याच्या संकल्पनेला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. माईक ऑफ करत चला. चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर माईक ऑफ करावा. नॉईज कमी करा तुमचा, जेणेकरून नंतर ना तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. नाहीतर सगळ्यांचा आवाज यायला लागलाय, नंतर त्यावेळेला तुम्हालाच कंटाळा येणार आहे. बरोबर ना? हे का, काल तुम्हाला मी ट्रेंड कसा चेंज होतो हे दाखवलं. अप ट्रेंड मार्केटमध्ये हायर लोच्या खाली ज्यावेळेला मार्केट क्लोज होतो त्यावेळेला ट्रेंड चेंज होतो, बरोबर ना? मग ज्यावेळेला ट्रेंड चेंज होतो त्यावेळेला तिथे चेंज ऑफ कॅरेक्टर बनतं. लक्षात घ्या, इथेपर्यंत वरती ज्यावेळेला मार्केट जात होतो त्यावेळेला ट्रेंड काय होत होता? कंटिन्यू होत होता, बरोबर ना? आणि ज्यावेळेला हायर लोच्या खाली मार्केट क्लोज झालं त्यावेळेला ट्रेंड काय झाला? बदलला, बरोबर ना? मग चेंज ऑफ कॅरेक्टर हा काय आहे तुमच्याकडे? रिव्हर्सल पॅटर्न. लक्षात घ्या, रिव्हर्सल. चेंज ऑफ कॅरेक्टर हा काय आहे तुमच्याकडे? रिव्हर्सल पॅटर्न आहे. आणि BOS कोणता पॅटर्न आहे सांगा मला? कंटिन्यू. हा, कंटिन्युएशन. BOS हा कंटिन्युएशन पॅटर्न आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. ओके, तिकडे मेन्शन करू शकता तुम्ही. आता अपट्रेंडचा चेंज ऑफ कॅरेक्टर हायर लो तोडल्यानंतर होतो ना, बरोबर ना? तिकडे मेन्शन करून घ्या. ज्या वेळेला अपट्रेंड मार्केटमध्ये
हायर लोच्या खाली कॅन्डल क्लोजिंग देते त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होतो. अपट्रेंड मार्केटमध्ये हायर लोच्या खाली कॅन्डल ज्या वेळेला क्लोजिंग देते त्यावेळेला तुमच्याकडे काय तयार होतो? चेंज ऑफ कॅरेक्टर होतो. ड्रॉइंग वगैरे झालं असेल तर हँड राईज करा. हा बोला. ज्यावेळी अपट्रेंड मध्ये मार्केटमध्ये हायर हायच्या हायर लोच्या हायर खाली कॅन्डल ज्या वेळेला क्लोज होते त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर होते. माईक ऑफ करा. तुमचं बोलणंच आपल्याला माईक ऑफ करा. सर अपट्रेंड कन्फर्मेशन एका कॅन्डल मध्ये होतं. हो एका कॅन्डलमध्ये, पण ते ऍक्च्युली हे जे आहे ना हे ट्रेडिंगसाठी वापरायचे नसतात. बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर ट्रेडिंगसाठी वापरायचे नसतात. ते कसे वापरायचे नसतात का? कारण की हे तुम्हाला फसवण्यासाठी तयार केलेलं असतात. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एक मोठा टाइम फ्रेम लागतो, लक्षात घ्या. हे तुम्हाला कसं वापरायचं ते पण पुढे मी दाखवतो थोडक्यात. एक कॅन्डल ज्या वेळेला या हायर लोच्या खाली क्लोज होते त्यावेळेला इकडे चेंज ऑफ कॅरेक्टर झालंच, लक्षात घ्या. आणि बीओएसच्या वरती ज्यावेळेला एक कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला पण तुमच्याकडे बीओएस तयार झालाच म्हणून समजायचं, लक्षात घ्या. बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे तुम्हाला एक स्ट्रक्चर फक्त निवडून द्यायला लागलंय, बरोबर आहे काय? पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, आयडीएमच्या इंडिकेटर नसताना नाही करायचं. तुम्ही कसं पाहिजे तसं करायचं पहिल्यांदा, बरोबर ना? तसं नाही करायचं. आता तुम्हाला बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर पहिल्यांदा समजून घे, त्याच्यानंतर तुम्हाला आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग काय असतं ते दाखवतो. चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बीओएस सर्वांना समजलंय? हँड राईज करा. सर एकदा रिपीट करता का? हे बघा, हा ट्रेंड कोणता आहे पहिला जो स्टार्टअपला आहे तो? अप ट्रेंड. अप ट्रेंड. इथे काय बनलाय? बीओएस. हायर हाय बनलाय, बरोबर ना? हा हा. हा प्रिव्हियस हायर हायच्या वरती इथे कॅन्डल क्लोज झाली आहे. हो सर. हा प्रिव्हियस हायर हायच्या वरती कॅन्डल ज्या वेळेला क्लोज होते त्यावेळेला काय तयार होणार तुमच्याकडे? बीओएस. बीओएस, बरोबर? हो. बीओएस तयार होणार. आणि त्याच्यानंतर ना इथे बघा, इथे परत हायर हाय बनला. मग इथे हायर हाय बनला, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाले. हो सर. मग काय बनणार परत? बीओएस. बीओएस तयार होणार, बरोबर ना? इथे हायर हाय बनला त्यावेळेला इथे हायर लो बनला. हो सर. हायर लोच्या खाली कॅन्डल क्लोज झाली. हो सर. ट्रेंड काय झाला? चेंज ऑफ म्हणजे ट्रेंड बदलला. ट्रेंड बदलला. मग ट्रेंड बदलला म्हणून तिथे काय तयार झालं? चेंज ऑफ चोच कॅरेक्टर तयार. झाला. हा चोच तयार झाला, समजलं? हा हा, झाला सर. तुमच्याकडं अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंड कन्वर्ट झाला. आता लक्षात घ्या. आता दुसरं ड्रॉइंग दाखवतो ते तुम्हाला अप ट्रेंड मध्ये दिसेल. बघा इथे इथे काय तयार झालं तुमच्याकडे? लोअर लो. लोअर लो. लोअर लोच्या खाली कॅन्डल क्लोज झाली म्हणून तिथे काय तयार झाला? बीओएस. बीओएस. इथे काय तयार झालं परत तुमच्याकडे? लोअर लो. लोअर लोच्या खाली कॅन्डल क्लोज झाली म्हणून इथे काय तयार झाला? बीओएस. बीओएस. इथे काय तयार झाला असणार आहे तुमच्याकडे? पहिल्यांदा लोअर हाय. लोअर हायच्या वरती कॅन्डल क्लोज झाली. हा सर. हा डाऊन ट्रेंड चालू होता, अप ट्रेंड चालू झाला. हो सर. मग काय होणार इथे? ट्रेंड चेंज झाला. मग ट्रेंड चेंज म्हणजे काय? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर, बरोबर ना? हा सर. समजलं सर्वांना? हो सर. थँक्यू. हा हे पण ड्रॉइंग करून घ्या प्रॉपर. आणि हे मार्किंग टाकत चला, लक्षात घ्या. हे फॉर्मेशन लय महत्वाचं आहे. या फॉर्मेशनवर तुम्हाला ट्रेंड समजतो आणि ट्रेंड नुसार तुम्ही मार्केटमध्ये एंटर करू शकताय. हे फॉर्मेशन महत्वाचं आहे, लक्षात घ्या.
ड्रॉइंग झाली असेल तर हँड राईज करा किंवा हार्टचा सिम्बॉल. चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बीओएस सर्वांना समजलं? येस सर. हा ओके ठीक आहे. आता मी थोडस लाईन आर्टवर नेतो तुम्हाला इकडे. बघा इथून मार्केट खाली गेलं, परत वरती गेलं आणि परत खाली गेलं. कोणता ट्रेंड चालू आहे? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. मग पहिल्यांदा त्याला आपण मार्किंग करून घेतलं. इथे काय येणार तुमच्याकडे? लोअर हाय येणार, बरोबर आहे का? इथे पण लोअर हाय येणार, बरोबर आहे. इथे काय येणार तुमच्याकडे? लोअर लो येणार, लोअर लो येणार. आता ह्या प्रिव्हियस लोअर लोच्या खाली इथे कॅन्डल क्लोज झाले, मार्केट गेले, बरोबर आहे का? येस सर. हा मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे? बीओएस. बीओएस तयार होणार. बीओएस तयार होणार, बरोबर आहे. मी काय केलं? बीओएस टाईप केलं. बघा बीओएस तयार झालं. त्याच्यानंतर ना मार्केट इथून वरती गेलं. काय तयार झालं सांगा मला? चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. मग तुम्ही चेंज ऑफ कॅरेक्टरला पण मार्किंग करून घेतलं. असं इथे काय बनलंय तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर बनलंय, म्हणजे CHO बनला. ओके ठीक आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, बरोबर. ट्रेंड कोणता चालू झाला सांगा मला? अप ट्रेंड. ट्रेंड चालू झाला, बरोबर आहे. अप ट्रेंड चालू झाला. मग इथे वरती काय तयार होणार आहे तुमच्याकडे? लोअर हायर हाय. हायर आहे तयार होणार, बरोबर ना. इथे तुमच्याकडे हायर आहे तयार होणार. ओके. आता इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, म्हणजे कोणता ट्रेंड चालू झालाय? अप ट्रेंड चालू झाला. आणि इथून मार्केट जर डायरेक्ट लोअर लोच्या खाली गेलं तर इथे काय तयार होणार? मग चेंज ऑफ कॅरेक्टर. परत चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर ना. पहिल्यांदा कोणता ट्रेंड चालू झाला होता? अप ट्रेंड. आणि अप ट्रेंड नंतर परत कोणता ट्रेंड चालू झाला? डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर काय? डाऊन ट्रेंड चालू झाला आणि तिथं मार्केट आता इथून इथं वरती गेलं आणि परत खाली गेलं. मग इथे काय तयार होणार सांगा मला? बॉस. कारण की डाऊन ट्रेंड चालू झाला आणि डाऊन ट्रेंड मार्केटने काय केलं? कंटिन्यू केला, बरोबर आहे काय? मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे? बॉस तयार होणार. ओके. बीओएस. आता बीओएस झाला. इथे काय तयार होणार तुमच्याकडे? लोअर हाय तयार होणार, बरोबर आहे. हा ट्रेंड चेंज झाला. ट्रेंड चेंज झाला आणि मग मार्केटनं परत लोअर हायच्या वरती क्लोज दिलं तर हायर आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर. हायर हाय होणार आणि चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर आहे. मग हे चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही इकडचं कॉपी केलं, इकडे टाकलं. ओके. आता इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. परत आता मार्केटनं काय केलं? वरून डायरेक्ट खाली गेलं. मग काय झालं? चेंज ऑफ कॅरेक्टर. परत मार्केटनं काय केलं? डायरेक्शन चेंज केलं ना. मग काय होणार? लोअर लो ब्रेक केला. लोअर लो ब्रेक केला. मग काय होणार? इकडे चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, चेंज ऑफ कॅरेक्टर. बरोबर आहे. आता परत मार्केटनं याच्यावरती जाऊन क्लोजिंग दिली तर काय होणार? हायर हाय ब्रेक केला आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे ट्रेंड परत चेंज केला, बरोबर ना. बरोबर. परत ट्रेंड चेंज केला आणि परत ट्रेंड चेंज केल्यानंतर मार्केट थोडंसं खाली गेलं आणि परत वरती गेलं. मग इथे वरती पहिल्या हायर हायच्या वरती क्लोजिंग दिली. बीओएस. इथे काय तर होणार? बीओएस तर होणार. समजलं? बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. येस सर. ओके ठीक आहे. हे असं ज्यावेळेला तुमच्याकडे हे मार्किंग असतं त्यावेळेला तुम्हाला ते चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बीओएस देण्यासाठी सोपं पडतं, लक्षात घ्या. ओके. हे मार्किंग महत्वाचं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. ड्रॉइंग करून घेता हे 2 मिनिटात. 2 मिनिटात फास्ट मध्ये ड्रॉइंग करून घ्या.
झालंय सर्वांचं ड्रॉइंग? हो झालंय. हा, ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे माझ्याकडे. हॅलो, रुपाली मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? हा सर येतो. ओके, येतोय. ठीक आहे. हा, इथे बघा, मार्केटने काय केलं? चेंज ऑफ कॅरेक्टर केला. मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं, बरोबर आहे. मग चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना तुमच्या डोक्यात काय विचार येणार सांगा मला? हा, आता त्या साईडला एंट्री घ्यायची, म्हणजे ज्या साईडला ट्रेंड चेंज झालाय तिकडच्या साईडला. हा, बाय साईडला, बरोबर आहे. मग हा. तुम्ही एंट्री कुठं घेणार? हा लो आहे आणि हा हाय आहे, मग एंट्री कुठं घेणार? 50% मध्ये. BOS कन्फर्मेशन. कशामुळे? सर करेक्शन आल्या घेणार. करेक्शनला आल्यावर घेणार, बरोबर ना. 50% मध्ये. अच्छा. हा लो मार्क केला आणि हा हाय मार्क केला, आणि हा त्याचा 50% भाग असणार. आणि ह्या 50%च्या खालचा एरिया तो एरिया कोणता असतो? डिस्काउंट. आणि 50%च्या वरचा एरिया कोणता असतो? प्रीमियम. प्रीमियम म्हणजे बघा, इथनं मी लाईन वाढवतो अशा, आणि इथे बघा, इथे प्राइस हाय आहे की नाही सांगा मला, आणि इथे प्राइस लो आहे, बरोबर ना. मग सांगा मला, कमी किमतीत खरेदी करायचं असतं का महागात खरेदी करायचं असतं? कमी मध्ये. मग तुम्ही बाईंग कुठं करणार आहे? डिस्काउंट, बरोबर ना. बरोबर आहे. पण एक एकदा प्राइस डिस्काउंट मध्ये येत नाही, त्याला तुम्हाला पाठीमागचं नॅरेटिव्ह बघायला लागते. एकदा प्राइस डिस्काउंट मध्ये येत नाही, इथनच जाते वरती. मग त्यावेळेला काय करणार? त्यावेळेला तुमचा ट्रेड फेल होऊ शकतो. लक्षात, तुम्हाला एवढंच नॉलेज माहित आहे, पण इथनं वरती जाणार याचं नॉलेज जर पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा पूर्ण कोर्स करायला पाहिजे. लक्षात घ्या, त्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. ओके, हे समजलं तुम्हाला? BOS चेंज ऑफ कॅरेक्टर. येस सर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला एक ऍडव्हान्स मध्ये टिप देतो. ऍडव्हान्स मध्ये म्हणजे सगळ्यात टोटली ऍडव्हान्स मधला असणार आहे. तिथे टायटल टाका फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. फेक CHOCH फेक COH, म्हणजे जे काय फेक होणार आहे. फेक म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी केलं आहे, बरोबर ना. हे बघा, इथे या लोअर लोच्या खाली इकडे मार्केट गेलं, मग इथे काय तयार होणार आहे सांगा मला? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर आहे. मग चेंज ऑफ कॅरेक्टर जर होत असेल तर तुम्ही कोणती एंट्री घेणार आहे? सेल साइडची एंट्री घेणार, बरोबर ना. आणि सेल साइडची एंट्री घेण्यासाठी काय करणार आहे? मार्केटला तुम्ही परत प्रीमियम डिस्काउंट करणार आहे. म्हणजे इथं असं काय करणार? प्रीमियम डिस्काउंट करणार. आणि ह्याच्या वरती गेल्यानंतर तुम्ही कोणता ट्रेड घेणार? वरती गेल्यानंतर. IRIच्या वरती नाही. हा आता इथनं मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं, बरोबर आहे ना. मग हा तुमच्याकडे प्रीमियम झोन आला आणि हा डिस्काउंट झोन आला. अच्छा, हा, बरोबर ना. मग सेल कुठनं करणार? प्रीमियम मधनं करा का डिस्काउंट मधनं? डिस्काउंट. सेल कधी स्वस्तात करायचं असतं? प्रीमियम मध्ये. पण सर एवढ्या मागे जातं का परत? म्हणजे आता एवढं रिव्हर्स होऊन येतं का खाली? हाच मेन प्रॉब्लेम असतो लोकांचा. लक्षात घ्या, हाच मेन प्रॉब्लेम असतो. आता तुम्ही मला सांगा, टाटा मोटर्स वरती टॉपला गेला होता. हो सर. आता मग खाली का आलाय? म्हणजे अजून जास्त वरती जाण्यासाठी तो पुन्हा तेवढा मागे आलाय. मग लोक तुम्हाला वाटते टॉपला खरेदी करतील? नाही.
नाही. हे बघा आता इथे साधं तुम्हाला उदाहरण देतो. 30 रुपयाला कॉपी आहे, लोकांची गर्दी वाढेल. वाढेल. 30 रुपयाला कॉपी आहे, लोकांची गर्दी वाढेल. बरोबर आहे, म्हणजे डिमांड वाढला. मग डिमांड वाढल्यावर प्राइस कुठे जाते? वरती जाते. वरती जाते. मग 30 रुपयाची डिमांड वाढल्यामुळे त्याच दुकानदारानं 300 रुपयाला कॉपी केली. मग गर्दी नाही राहणार. गर्दी नाही राहणार. बरोबर ना. मग ह्या दुकानदाराला प्राइस परत कमी करायला लागणार. बरोबर ना. हो सर. तसंच आहे ते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर सेल करायची असेल तर ती कुठं करणार आहे? प्रीमियम एरियामध्ये करणार आहे, प्रीमियम एरियामध्ये. आणि एखादी गोष्ट जर तुम्ही बाय करणार असाल तर ती कोणत्या एरियामध्ये करणार आहे? डिस्काउंट एरियामध्ये करणार आहे. बरोबर ना. अच्छा. डिस्काउंट एरियामध्ये. आता ते तुम्हाला चार्टवर पण उदाहरण दाखवतो. आता इथे काय कोणता ट्रेंड चालू झाला तुमच्याकडे? डाऊन. डाऊन. मग तुमचं थिंकिंग काय आलंय? आता डाऊन साईडला एंट्री घ्यायची. डाऊन साईडला. मग इथं मार्केट जाते. बरोबर आहे. मग तुम्ही इथं कोणता विचार करता? इथे सेल मारणार असा, कारण की मार्केट कुठे गेले? प्रीमियम मध्ये गेले. बरोबर आहे. आणि त्यावेळेलाच तुम्ही इथे काय करता? सेलचा असा प्लॉट मारताय आणि टार्गेट इथेपर्यंत ठेवताय. ओके. आणि त्याचा स्टॉप लॉस इथे कुठेतरी असा असतो किंवा ह्या टॉपला ठेवू शकता तुम्ही. ओके. आणि त्यावेळेलाच मार्केट काय करते? थोडंसं प्रॉफिट दाखवतोय तुम्हाला. आणि काय करते? मार्केट कन्सोल्ड होते आणि कन्सोल्ड झाल्यानंतर डायरेक्ट स्टॉप लॉस कडे जाते. का जाते माहितीये तुम्हाला? फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. मग फेक चेंज ऑफ कॅरेक्टर का झालं तयार? खाली एफपीज होता म्हणून. हे बघा इथे काय दिसतो? लिक्विडिटी खाण्यासाठी सर. इथे काय दिसतो? एफयूजी दिसतो. बरोबर ना. एका मोठ्या टाइम फ्रेमच्या एफयूजी मध्ये जर मार्केट आलं आणि तिथे जर तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर जर होत असेल तर हे चेंज ऑफ कॅरेक्टर काय असू शकतं? फेक. फेक असू शकतं. बरोबर ना. आणि इथं तुम्ही काय केला? ट्रेड सेल साईडला घेतला आणि तुमचा काय झाला? स्टॉप लॉस हिट झाला. बरोबर ना. आता चार्ट वर दाखवतो तुम्हाला हा फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कसा करतात ते तुम्हाला चार्ट वर दाखवतो. हे बघा काय मार्क केलं बघा मी. एफयूजी मार्क केलाय. बरोबर. ह्या एफयूजी मधनं मार्केट वरती येणार ह्याची गॅरंटी आपल्याकडे. बरोबर आहे. आणि तुम्ही त्यावेळेला काय बघत बसताय? चेंज ऑफ कॅरेक्टर बघत बसताय. आता त्या एफयूजी मध्ये बघा स्ट्रक्चर काय दाखवा लागलाय. हे बघा इथे रुपाली मॅडम इथे काय तयार झालंय? कोच चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. मग कोणता ट्रेंड चालू आहे? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड आहे. बरोबर. मग डाऊन ट्रेंड आहे. मग तुमचा विचार काय येणार? सेल करणार तुम्ही वरच्या साईडनं. बरोबर. बरोबर आहे. कुठल्या साईडनं सेल करणार? या वरच्या साईडनं. आणि टार्गेट काय असणार? हा पॉईंट असणार. बरोबर आहे. बरोबर आहे. पण पुढे गेल्यानंतर तुम्ही बघितलं थोडंसं तुम्हाला टार्गेट दिलं आणि मार्केट कुठं गेलं? मार्केट कुठं गेलं बघा? स्टॉप लॉस कडे गेले का तुमच्या? हो. का गेलं तुम्हाला समजलं? खाली मोठ्या कारण ते एफईजी होता ना. हा एफयूजी होता. बरोबर आहे काय? हा एफयूजी होता. मग कसं असतं तुम्हाला सांगतो. इथनं मार्केट खाली आलं. इथनं मार्केट खाली आल्यानंतर ना इथून मार्केट वरती गेलं. इथे मार्केटनं काय केलं? इथे मार्केटनं हे बदललं, स्ट्रक्चर बदललं. आणि स्ट्रक्चर बदलल्यानंतर ना आमच्या स्टुडंटनी जे आमच्याकडे शिकलेत त्यांनी इथं बाईंग केलं. कुठं बाईंग केलं? इथं बाईंग केलं. आणि त्यांचे स्टॉप लॉस कुठे आले? याच्या खाली आलेत. आणि त्याच्यानंतर ना मार्केट कुठं गेलं बघा. आता आमच्या आमचा स्टुडंटचा लॉस झाला का बघा? वरतीच गेलं. मग प्रॉफिट झालं ना. बरोबर ना. ह्यांना प्रॉफिट झालं. का झाला? कारण की त्यांना मार्केटचा सगळा अनुभव आहे. लक्षात घ्या. बरोबर ना. अर्धवट गोष्टी नाही आहेत त्यांच्याकडे. लक्षात घ्या. अर्धवट गोष्टी असतील. आता हे फेक चेंज ऑफ कॅरेक्टर हे तुम्हाला माहित होतं? कुणाला माहित होतं का फेक चेंज ऑफ कॅरेक्टर? नाही. बरोबर ना. फक्त मी तुम्हाला एक ऍडव्हान्स टिप म्हणून इथं दाखवलं. लोक फसतात भरपूर. का फसतात? कारण की त्यांना ऍडव्हान्स नॉलेज नसतं. त्यांना फक्त हेच माहित आहे की बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर बायाने सेल करायचं असतं. बरोबर आहे का? एवढंच माहित असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं ते मी तुम्हाला पहिल्या
मला वाटते 2 का 3ऱ्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे बघा. आठवते का तुम्हाला? हे आठवते का तुम्हाला? हा सर. काय हा फ्रॅक्टल आहे बरोबर ना? हो. हा जर त्रिकोणामधल्या जर पझल जर तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल तर पहिल्यांदा कोणता त्रिकोण लावायला लागतो? सगळ्यात मोठा त्रिकोण लावावा लागतो बरोबर ना? हा, आणि सगळ्यात मोठा त्रिकोण कोणती साईड दाखवायला लागल्या त्या साईडला जाणं तुमच्यासाठी काय असतं? पेपर असतं, लक्षात घ्या. बरोबर ना? हो सर. हा, नाहीतर तुम्ही फेल होणार, लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणून तुम्हाला मी फ्रॅक्टल शिकवलं होतं. आणि त्या फ्रॅक्टलनुसार आमच्या स्टुडंटनी पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमला गेलं आणि मोठ्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर त्यांनी काय केला? फेरोली गॅप मार्क केला. आणि फेरोली गॅप मार्क केल्यानंतर ना फेरोली गॅपला टॅप केलं मार्केट आणि टॅप करून वरती गेलं. त्या फेरोली गॅपला टॅप केलं आणि टॅप करून वरती गेलं. ओके, आता हेही तुम्हाला इथे सांगतो, एका रॅलीमध्ये भरपूर फेरोली गॅप येतात. बरोबर आहे ना? हो सर. एका रॅलीमध्ये भरपूर फेअरव्हॅल्यू गॅप येतात, पण कोणता फेअरव्हॅल्यू गॅप चालणार हे मी तुम्हाला नॉलेज शिकवायला नाही, लक्षात घ्या. आता उद्या कुठला तरी फेअरव्हॅल्यू गॅप मार्क करशील आणि ट्रेडिंग करायला चालू करशील, असं नाही होणार, लक्षात घ्या. कारण की तुमच्याकडे अर्धवट माहिती आहे. अर्धवट माहितीवर ट्रेडिंग करून काही उपयोग नाही आहे तुमचा, लक्षात घ्या. समजलं? सर हा, मला क्वेश्चन होता की जेव्हा फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय झाला हे कसा चेक करायचा, म्हणजे कसा ओळखायचा? काय म्हणलं? 50% फेअर मतलब एफव्हीजी डिस्क्वालिफाय कसं झालं ते कसं ओळखायचं? बघा, आता फेअरव्हॅल्यू गॅपचं लेक्चर चालू आहे काय? काय ना, पण मला डाऊट आला म्हणून विचारलं. तुमचा डाऊट तुम्ही मागच्या बॅचला ज्या वेळेला बसलाय त्यावेळेला त्याकडे लक्ष दिलेलं नाही, बरोबर ना? आता ते फेअरव्हॅल्यू गॅप ज्या दिवशी चालू होईल त्यावेळेला तुम्ही विचारा मला प्रश्न. हे सर्वांना बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर समजलंय? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता तिकडे टायटल टाका, आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग टाका. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे जे मार्केट मेकर असतात त्यांचं जे स्ट्रक्चर मॅपिंग असतं त्याला आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतात. थोडक्यात मार्केट मेकर म्हटलं तरी चालेल. मार्केट मेकर स्ट्रक्चर मॅपिंग किंवा आयडीएम इंड्युसमेंट स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय स्ट्रक्चर मॅप करायचं नसतं. माइक ऑफ करा. बघा, आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग आणि रेग्युलर स्ट्रक्चर मॅपिंग याच्यामध्ये काय फरक असतो ते पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला मी. हा तुमच्याकडे रिटेलर आहे, 1 नंबरला तो रिटेलर आहे आणि 2 नंबर आहे तो आयडीएम म्हणजे हा मार्केट मेकर आहे. मग इथे कसं असतं, इथं तुमच्याकडे स्ट्रक्चर असं मॅप केलं जातं, बरोबर आहे का? इथे तुमच्याकडे स्ट्रक्चर असं मॅप केलं जातं, पण स्ट्रक्चर मॅपिंग आयडीएमच्या याच्यामध्ये वरती जातं मार्केट, खाली येतं आणि परत वरती जातं. आणि ह्या पहिल्या लोची लिक्विडिटी जोपर्यंत खाऊन मार्केट वरती जात नाही तोपर्यंत इथे स्ट्रक्चर मॅप केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात कसं इथे दाखवतो तुम्हाला मी. हायर लो, इथे तुम्ही काय करताय, इथे हायर आहे देताय, इथे हायर आहे देताय आणि इथे हायर आहे देताय वरती, इथे हायर आहे देताय आणि इथे हायर लो, इथे हायर लो असं देत आहे. पण इथे कोणच कुणाचा लिक्विडिटी खात नाही, कोणच कुणाची लिक्विडिटी खात नाही, लक्षात घ्या. सगळेजण वरती जात असतील तर मार्केट मेकरला प्रॉफिट होत नाही, लक्षात घ्या. इथे तुम्ही इथं तुमच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये इथं हायर आहे धरला, पण आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंगच्या इथं हायर आहे येतं आणि या हायर आहे ज्या वेळेला तोडेल मार्केट त्यावेळेला इथं खालच्या बाजूला तुमच्याकडे हायर लो तयार होतो. आणि हा जो पुलबॅक असतो किंवा इथनं मार्केट जे खाली असतं त्याला काय म्हणतात? आयडीएम म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे इंड्युसमेंट. भरपूर लोकांना फसवण्यासाठी मार्केटनं तिथे पुलबॅक आणलेला असतो आणि त्या पुलबॅकच्या खाली सर्वात जास्त लिक्विडिटी पडलेली असते. ती लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट मेकरचं स्ट्रक्चर जे आहे ते मॅप केलं जात नाही. म्हणून हा आयडीएम काय आहे आणि हा आयडीएम कसा फाइंड करायचा असतो हे तुम्हाला मी दाखवणार आता. हे बघा, हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप होतो. आता इथं तुम्हाला समजत असेल,
काय कन्सेप्ट आला, पहिला जो पुलबॅक आलाय तो पुलबॅक तुमच्याकडे आयडीएम म्हणून मार्क केला जातो, लक्षात घ्या. असं आयडीएम जो पण वर्ण मार्केट खात नाही तो पण हायर हाय कन्फर्म होत नाही, आणि हायर हाय कन्फर्म झाल्यानंतर हायर हायच्या वरती क्लोजिंग जोपर्यंत देत नाही मार्केट तोपर्यंत तुमच्याकडे इथे बीओएस तर होत नाही. हॅलो, हो सर. हा समजतं हे स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये फरक काय आहे? हो सर. हा येस सर. हा, आणि या पद्धतीने तुम्हाला जर स्ट्रक्चर मॅप करायचं असेल तर पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत. या हायर हायच्या इथे काय होणार सांगा मला तयार? BOS. बीओएस तर होणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना इथे वरती काय तर होणार? बीओएस तर होणार, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ना इथून वरून ज्यावेळेला मार्केट या हायर लोच्या खाली जाणार त्यावेळेला काय तयार होणार तुमच्याकडे? Change of character. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार, बरोबर आहे. इथे तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार, म्हणजे ट्रेंड चेंज झाला. आणि ट्रेंड चेंज झाल्यानंतर ना परत मार्केट काय करतं, थोडंसं वरती जातं, तर असं थोडंसं वरती जातं आणि परत खाली जातं. आणि परत मार्केट मेकर काय करतात, हा जो पुलबॅक असतो त्याला खातात आणि परत खाली जातात. म्हणजे हा जो लेवल असतो ह्याला काय म्हणतात? इंड्युसमेंट म्हणतात. आणि इंड्युसमेंट घेतली म्हणून खालच्या बाजूला काय कन्फर्म होणार आहे तुमच्याकडे? लोअर लो कन्फर्म होणार आहे. आणि लोअर लोच्या खाली ज्यावेळेला काय हे मार्केट जाईल त्यावेळेला इथे कन्फर्म काय होणार आहे तुमच्याकडे? Lower high. खाली लोअर हा इथे होईल, पण इथे काय तयार होणार तुमच्याकडे? इथे काय तयार होणार सांगा मला? बॉस तयार होणार. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. बॉस तयार होणार. इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. त्याच्यानंतर मार्केटनं ट्रेंड चेंज केलाय का बघा? नाही त्याला, मग इथे तयार करणार बॉस तयार होणार. इथं बॉस का तयार झाला नाही कळालं तुम्हाला? इथे बॉस का तयार झाला नाही कळालं तुम्हाला? इथे बॉस काय तयार करा, कारण हा जो पुलबॅक असतो ह्याला काय म्हणतात? इंड्युसमेंट म्हणतात. ह्याच्यावरती लिक्विडिटी पडलेलं असते आणि इथं सगळ्या लोकांना काय वाटतं की इथनं मार्केट खाली जाणार म्हणून सगळ्यांनी सेल करून बसलेले असतात आणि त्याच्यावरती स्टॉप लॉस पडलेले असतात आणि मार्केट मेकर काय करतात, त्यांचे स्टॉप लॉस घेतात आणि स्टॉप लॉस घेतल्यानंतर ना खाली लोअर लो कन्फर्म होतो. आता हे कसं करायचं, काय करायचं तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर एकदा काय करा, एकदा ड्रॉइंग करून घ्या, प्रॉपर सगळं ड्रॉइंग करून घ्या आणि हँड राईज करा. पण सर तिथं हायर हाय किंवा लोअर लाय त्या मधल्या एरोला का दिलेलं नाही, जिथे आयडीएम लिहिलंय? हा, तेच सांगतोय तुम्हाला मी. रिटेलर जे मॅपिंग असतं ते तुम्ही प्रत्येक हाय लोला स्विंग पॉइंटला हाय आणि लो मार्क करताय, बरोबर ना? पण त्यामध्ये लिक्विडिटी कुठं मार्केट मेकर खायला लागलात, बरोबर ना? लिक्विडिटी नाही खात, लक्षात द्या. मग लिक्विडिटी तयार केलेली असते ती खाल्ल्याशिवाय तुम्ही स्ट्रक्चर मॅप करू शकत नाही, म्हणून तिथं दिलेलं नाही. लक्षात घ्या. तुम्हाला दाखवतो हे कसं असतं मार्केट, कसं मार्केट चालतं ते पण दाखवतो तुम्हाला. ड्रॉइंग काढू ना? ड्रॉइंग काढून घ्या प्रॉपर सगळं. सर आयडीएम मध्ये आणि चोच मध्ये फरक आहे ना? आयडीएम, चोच आणि बीओएस. आयडीएम म्हणजे इंड्युसमेंट. आयडीएमचा पहिला विचार करायचा. आयडीएमचा विचार केल्यानंतर ना तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार आहे हायर हायचं आणि लोअर लोचं, आणि लोअर लो आणि हायर हाय कन्फर्म झाल्यानंतर ना तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार आहे लोअर हाय आणि हायर लोचं हे, आणि त्याच्यानंतरची कन्फर्मेशन आहे तुमच्याकडे बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे सर.
ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा सर्वांनी. हे बघा, हे आयडियमचं स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. कारण की या आयडियमच्या स्ट्रक्चर मॅपिंगसाठी भरपूर हे करावं लागतं. पण तुम्हाला मी अशा पद्धतीने सिक्वेन्स देणार आहे की तुम्हाला हे आयडियमचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते प्रॉपर समजून येईल. ड्रॉइंग झाले सर्वांचं? रुपाली मॅडम झाले ड्रॉइंग? येस सर. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आता डायरेक्ट तुम्हाला मी चार्टवर नेतो. चार्टवर नेतो. आता चार्टवर तुम्हाला एकदा मी दाखवतो, म्हणजे हा तुम्ही जे स्ट्रक्चर मॅपिंग करताय त्याच्यामध्ये मार्केट मेकर लिक्विडिटी कशी खातात हे दाखवतो, आणि त्याच्यानंतर मग स्ट्रक्चर कसं मॅप करायचं हे दाखवतो. बघा, हा आयडियम पॉईंट आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही आता इकडे खालच्या बाजूला मला वाटते तुम्ही 1 आवरच्या याच्यावर ट्रेडिंग करता, बरोबर ना? आता एक मिनिट इथे दाखवतो तुम्हाला मी. बघा इथे 1 आवरच्या याच्यामध्ये 4 आवरला जाऊ आपण, जरा थोडा चार्ट हे होतोय. हे बघा इथे, हॅलो माईक ऑफ करा. हे बघा इथे लोअर लोच्या खाली मार्केट क्लोज झालं. एकच मिनिट थांबा, काय प्रॉब्लेम झाला बघतो. मार्केट हे बघा इथे हायर लोच्या खाली मार्केट गेलंय. ट्रेंड कोणता आहे मग? डाऊन ट्रेंड आहे, बरोबर ना? डाऊन ट्रेंड आहे. मग तुम्ही काय करताय, इथनं सेल करायचा प्रयत्न करताय, बरोबर आहे का? डाऊन ट्रेंड चालला म्हणून तुम्ही सेल करायचा प्रयत्न करताय. हो सर. मग इथे सेलची एंट्री लागते आणि त्याचा स्टॉप लॉस इथे कुठेतरी लागतो, आणि टार्गेटची तुम्ही ही अपेक्षा करताय, बरोबर आहे का? हो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट कुठे गेले बघा, कुठे गेले मार्केट? अप ट्रेंडला गेले, बरोबर ना? पण ही लेवल इंड्युसमेंट आहे, ही जर तुम्ही मार्क केली असती प्रॉपर, बघा इथे, तर तुम्ही बाय साईडला जाऊ शकत होता, बरोबर. ही लेवल इंड्युसमेंट होती, इंड्युसमेंट खायला आलेलं ना मार्केट. मग तुम्ही इथे बायला जाणार होता, इथे बायला गेला. समजा इथे बायला गेला तुम्ही, आणि त्याचा स्टॉप लॉस तुमचा इकडच्या स्विंग पॉईंटच्या खाली आहे असं समजा, इकडच्या, आणि हा तुमचा टार्गेट आहे. बघा कुठला ट्रेड प्रॉफिट मध्ये गेला? अप ट्रेंडचा. का गेला? कारण की इथं काय आहे, इंड्युसमेंट क्रिएट झाले, आणि इंड्युसमेंट काढण्यासाठी मार्केट मेकर केवढे फास्ट येतात बघितलं तुम्ही? केवढ्या फास्ट येतात? केवढ्या फास्ट आलेत बघा. का? कारण की तुम्ही मला सांगा, एवढं सगळे मासे एका तलावात सापडणार आहेत किंवा एका समुद्रात सापडणार आहेत, मग वरनं जाळं फास्टच फेकणार ना, काय हळू फेकत बसणार आहेत? काय वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे सर. जाळं फास्ट फेकलं आणि जाळ्यात मासे सापडले, आणि मासे सापडल्यानंतर वरती गेलेत का? मासे इथं जाळ्यात मासे सापडलेत, इथे सापडलेत, आणि इथं मग इथनं त्यांना जेवढी पाहिजे तेवढी लिक्विडिटी पुरेशी सापडली, आणि त्याच्यानंतर वरती 1 टाक वरती गेलेत का 1 टाक वरती? बरोबर ना?
समजलं हे तुम्हाला? आता हे स्ट्रक्चर कसं मॅप करायचं हे दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, पुलबॅक लागणार आहे. लक्षात घ्या, पुलबॅक. टायटल टाकून घ्या तिकडे, पुलबॅक. पुलबॅक त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पुलबॅक लागणार आहेत. आणि पुलबॅक मध्ये पहिला जो हे असणार आहे, टायटल असणार आहे, तो व्हॅलिड पुलबॅक असणार. लक्षात घ्या. हे दिसतंय स्क्रीन तुम्हाला सर्व? हो सर. हा, इथे वरती काय लिहिले बघा, व्हॅलिड पुलबॅक. हे पुलबॅक जर तुम्हाला मार्क करायला येत असतील तर तुम्हाला लिक्विडिटी कुठं पडल्या ही समजणार. लक्षात घ्या. ओके. सर ड्रॉ करू का हे? हा, ड्रॉ करा किंवा स्क्रीनशॉट हे करा. हा, ठीक आहे. छोट्या टाइम फ्रेमवर तर खूप सारे पुलबॅक येतील ना? हो, येतील. त्याच्यासाठी स्किल आहे. लक्षात घ्या. ते स्किल अजून तुम्हाला शिकवायचं आहे. पहिल्यांदा स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे समजून घ्या. हे बघा, पुलबॅक म्हणजे काय असतात तुम्हाला सांगतो. स्क्रीनशॉट काढला सर्वांनी? माईक ऑफ करा. स्क्रीनशॉट काढला सर्वांनी? येस सर. हा, इथे बघा, ही कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या बाहेर ही दुसरी कॅन्डल गेली आहे, बरोबर ना? या प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल गेली आहे. मग ती जरासं वीकनं पण गेली तरी चालेल किंवा बॉडीनं पण गेली चालेल. त्यावेळेला ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय होते, संपते. बरोबर आहे. आता ह्या 2 नंबर कॅन्डलच्या बाहेर 3 नंबर कॅन्डल गेले का बघा? नाही गेलेली, बरोबर ना? मग तिची स्वतःची किंमत आहे नाही, बरोबर आहे. मग 2 नंबर कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेली आहे, 4 नंबर. हो सर. हो, गेले, बरोबर ना? म्हणजे ह्या 2 नंबर कॅन्डलची 4 नंबर कॅन्डलने काय केली, लिक्विडिटी काय केली, खाल्ली. बरोबर आहे. लिक्विडिटी खाल्ली आणि लिक्विडिटी खाऊन इकडनं मार्केट आलं होतं, इथनं परत खाली गेलं आणि हा प्रिव्हियस स्विंग हाय असतो त्याच्या वरती जाऊन क्लोज झालं मार्केट. हो सर. क्लोज झालं. मग त्यावेळेला हा जो बॉटम असतो, ह्या बॉटमला काय म्हणतात, व्हॅलिड पुलबॅक. ह्या बॉटमला काय म्हणतात, व्हॅलिड पुलबॅक म्हणतात. इथे पण बघा, इथून मार्केट वरती गेलं, 1 नंबर कॅन्डलची 2 नंबर कॅन्डलना सिक्युरिटी संपवली, हिची सिक्युरिटी संपली, 2 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी आली. 2 नंबर कॅन्डलचा लो 3 नंबर कॅन्डलने खाल्लाय आणि त्याच्यानंतर ना 4 नंबरची कॅन्डल 2 नंबर कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झाले. मग हा जो लो आहे ह्याला काय म्हणायचं, व्हॅलिड पुलबॅक. समजते व्हॅलिड पुलबॅक? समजते का व्हॅलिड पुलबॅक? रुपाली मॅडम, समजते व्हॅलिड पुलबॅक? नाही सर, 100% नाही समजलं. ओके, ठीक आहे. चार्टवर जाऊ आपण. ह्याचा स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी? चार्टवर जाऊया डायरेक्ट, म्हणजे चार्टवर तुम्हाला समजेल. आता चार्टवर पुलबॅक तुम्हाला समजून येतील प्रॉपर. हे का रिप्ले मोड मध्ये मार्केट लावले मी, लक्षात घ्या. आणि या कॅन्डलच्या हायच्या वरती ज्या वेळेला जाईल त्याच्यापासून आपण पुलबॅक मार्क करायला चालू करायचे. आता पुलबॅक कसा मार्क करायचा हे तुम्हाला दाखवतो मी. ह्या व्हाईट लाईनच्या बाहेर जर कॅन्डल क्लोज झाली तर तिथून मी सुरुवात करतो. हे बघा, क्लोज झाली, व्हाईट लाईनच्या बाहेर कॅन्डल क्लोज झाली, बरोबर आहे. आता क्लोज झाल्यानंतर ना ह्या कॅन्डलच्या लो कोणी खाल्लाय का बघा,
या पुढच्या कॅन्डलने या कॅन्डलचा लो खाल्ला नाही सर. नाही खाल्ला बरोबर आहे. मग ही कॅन्डल तयार व्हावं लागली. ही कॅन्डल तयार होत असेल आणि हिचा लो न खाल्ला नसेल तर पुढे पुढे जायचं. लक्षात घ्या. बघा ह्या कॅन्डलचा लो कोणी खाल्ला का? नाही. नाही. मग हा या कॅन्डलचा लो खाण्याची तुम्ही वाट बघायला लागला. बघा लो कोणी खाल्ला का? टॅप केलं सर. बरोबर आहे. आता इथे बघा ही 1 नंबरची कॅन्डल आहे. ही वरती त्याच्या बाहेर गेली त्यावेळेला 1 नंबर कॅन्डलची सिक्युरिटी काय झाली? संपली बरोबर ना. एकच मिनिट क्रॉस मार्क मला सापडतो का बघतो. एकच मिनिट. माईक ऑफ करा. वरती गेला. वरती कॅल्क्युलेटर मध्ये भेटेल. कॅल्क्युलेटर मध्ये. एकच मिनिट थांबा. इथे क्रॉस मार्क बघतो कुठे. रेड मध्ये बघा तिथे आहे. हे बघा या कॅन्डलची सिक्युरिटी संपली तुमची बरोबर आहे. या कॅन्डलनं संपवल्या ज्यावेळेला हिच्या बाहेर मार्केट जाऊन आतमध्ये क्लोज झालं त्यावेळेला. मग या कॅन्डलची या ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये ही ब्लॅक कॅन्डल आहे का बघा जरा. हो सर हो. बरोबर आहे काय. मग ह्या कॅन्डलची स्वतःची व्हॅल्यू आहे? नाही. नाही. मग या कॅन्डलचा लो या ग्रीन कॅन्डलने खाल्लाय? हो सर खाल्लाय बरोबर आहे. आता या ग्रीन कॅन्डलनं ह्या ब्लॅक कॅन्डलचा लो खाल्लाय पण हा प्रिव्हियस जो हाय आहे त्याच्यावरती जाऊन क्लोज झाले मार्केट? नाही अजून नाही झालं. ज्या वेळेला ह्या प्रिव्हियस हायच्या वरती मार्केट क्लोज होईल त्यावेळेला हा जो लो आहे ह्या लोला काय म्हणायचं? व्हॅलिड पुलबॅक म्हणायचं. एक मिनिट. व्हॅलिड पुलबॅकचं मी हे करतो एक मार्क करतो. नाही तर लाईनच मार्क करूया व्हॅलिड पुलबॅकची. इथं लाईन मार्क करूया. एकच मिनिट. माईक ऑफ करा तोपर्यंत. बोलतानाच चालू करा. बघा हा व्हॅलिड पुलबॅक होण्यासाठी काय करावं लागेल सांगा मार्केटला? प्रिव्हियस स्विंग हायच्या वरती जाऊन क्लोजिंग व्हायला पाहिजे बरोबर ना. आता चेक करा. बघा इथे बघा ही कॅन्डल प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली. ही कॅन्डल ही नाही झाली ना. रन झालं. या प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली का? ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग कुठं असतं? ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग कुठं असतं? वरती असतं ना. मग ही या व्हाईट लाईनच्या बाहेर क्लोज झाले का? नाही झाली बरोबर ना. आणि वरून मार्केट काय करा परत खाली आलं. माईक ऑफ करा जरा. हे बघा वरून मार्केट परत खाली आलं. मी हा हाय मार्क केला होता. ही ग्रीन कॅन्डल ह्याच्या बाहेर जाऊन क्लोज झाली का? रुपाली मॅडम सांगा तुम्ही जरा मला. ग्रीन कॅन्डल सर. ही ग्रीन कॅन्डल पहिल्या हायच्या वरती क्लोज झाली का? ही ग्रीन कॅन्डल नाही. मग हिने एक हाय नवीन तयार केला ना आतमध्ये क्लोज झाली म्हणून तुमचा हाय शिफ्ट इथं होणार. लक्षात घ्या बरोबर आहे. ही पुढची कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज झाली? नाही झाली. मग हा इथं शिफ्ट झाला बरोबर. आता बघा ही कॅन्डल या प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज झाल्या? हो सर हो झाले बरोबर. आता 2 पुलबॅक आहेत. इथं पुलबॅक मार्क केला. हा पुलबॅक व्हॅलिड झाला. ही कॅन्डल ज्यावेळेला प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली त्यावेळेला बरोबर का. त्यावेळेला या कॅन्डलनं लो खाल्लाय. या कॅन्डलचा हिनं लो खाल्लाय आणि वरती जाऊन क्लोज झाले ना. हो सर हो. मग हा पण पुलबॅक आला आणि तो वरचा पण पुलबॅक आला. 2 पुलबॅक आलेत ना हे. हो हो बरोबर आहे का. मग ह्यातला करंट पुलबॅक कोणता आहे? आता मार्क केला सर. आता मार्क केला तो बरोबर ना. आता हे 2 पुलबॅक काय झाले? व्हॅलिड झालेत बरोबर आहे. आता हे 2 पुलबॅक व्हॅलिड झाले. आता हे 2 पुलबॅक आता पुलबॅक समजले तुम्हाला सर्वांना? आता समजलं. पुलबॅक म्हणजे काय की प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन जो हाय असतो प्रिव्हियस त्याच्यावरती जाऊन क्लोजिंग करणं म्हणजे पुलबॅक. ओके. आता परत इथून आपण एक पुलबॅक अनेक बघूया. पुलबॅक नवीन तयार होतो का काय होतं बघूया. चेक करूया. आता इथे बघा ही ग्रीन कॅन्डल झाली. हिचा लो कोणी खाल्लाय? नाही. हिचा लो कोणी खाल्लाय? नाही. हिचा लो कोणी खाल्लाय? नाही खाल्ला. हे बघा इथे आता वरती जाऊया आपण. बघा इथे आता इथे मार्किंग करतो.
या कॅन्डलचा लो कोणी खाल्लाय बघा बघा, पुढच्या कॅन्डलनं खाल्लाय का? हिचा खाल्लाय का? हिचा खाल्लाय का? खाल्लाय नाही. हिचा खाल्लाय? हो सर हो. खाल्लाय. पण ह्याच्या पुढची कॅन्डल जर या प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली तर हा पुलबॅक होऊ शकतो? हो व्हॅलिड पुलबॅक होईल सर. हा होणार. आता चेक करू आपण. हे बघा, हा प्रिव्हियस हाय होता, ह्याच्या बाहेर ही कॅन्डल क्लोज झाली. ही पहिली नाही झाली, लक्षात घ्या, ही दुसरी झाली बरोबर. हो मग हा पुलबॅक होऊ शकतो? हो सर हो. बाकीच्या लाईन मी डिलीट करतो. हा पुलबॅक तुमच्याकडे होऊ शकतो बरोबर. या बाकीच्या लाईन डिलीट करतो. आता किती पुलबॅक आले मार्केटमध्ये? 3 आले. 3 पुलबॅक आलेत बरोबर का? 3 पुलबॅक आले. आता तुम्ही मला सांगा, हे 3 पुलबॅक आले. पहिला ही कॅन्डल ज्यावेळेला बाहेरच्या बाजूला क्लोज झाली त्यावेळेला 2 पुलबॅक आले, आणि त्यावेळेला हा पुलबॅक तुमच्याकडे करंट होता म्हणून ह्याची किंमत आली बरोबर. मग तुम्ही मला सांगा, इथून मार्केट ज्याला वरती गेलं त्यावेळेला या पुलबॅकला टच करायला गेलं का? इथून ज्यावेळेला मार्केट वरती गेलं त्यावेळेला पुलबॅकला टच करायला गेलं का? नाही गेलं बरोबर ना. मग नाही गेलं म्हणून त्याने नवीन एक पुलबॅक तयार केला. मग या तिन्ही मध्ये करंट पुलबॅक कोणता आहे? पहिला. वरचा पहिला बरोबर ना. करंट पुलबॅक महत्वाचा. आपल्याला महत्वाचा कोणता पुलबॅक आहे? करंट आहे. म्हणून मी बाकीचे पुलबॅकचे काय करतो, ड्रॉइंग डिलीट करून टाकतो. आता करंट पुलबॅक इथं आलाय. आता तुम्ही मला सांगा, करंट पुलबॅकला मार्केटने शिवलंय का वरून येऊन? नाही टच केलं. ओके बरोबर आहे ना. आता माईक ऑफ करा जरा. आता इथे बघा ह्या ग्रीन कॅन्डलची कोणी लिक्विडिटी खाल्ल्या? पुढच्या कॅन्डल ना नाही. या कॅन्डलची खाल्ल्या? नाही. या कॅन्डलची खाल्ल्या? नाही खाल्ल्या बरोबर आहे. म्हणजे पुलबॅक आलेलं नाही. हे बघा, या ब्लॅक कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या कोणी? नाही खाल्ली बरोबर ना. आता बघा इथे क्लोज करतो. या ब्लॅक कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली आहे ग्रीन कॅन्डलनं? हो सर हो. बरोबर आहे. हे बघा, या ब्लॅक कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली या ग्रीन कॅन्डलनं बरोबर आहे. मग ह्याला पुलबॅक म्हणता येईल का सांगा जरा मला. कारण की प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती पण क्लोजिंग दिले बघा त्याने. दिले का? हो सर. पुलबॅक म्हणता येईल याला? हो नाही सर. ती कॅन्डल काय कॅन्डल आहे? नाही कॅन्डलच्या आतमध्ये. ह्या ब्लॅक कॅन्डलचा लो हिने खाल्लाय. पुलबॅक म्हणता येईल का हिला? नाही सर. इनसाइड कॅन्डल आहे. हिची स्वतःची किंमत आहे या कॅन्डलची? नाही का? कारण की पाठीमागच्या कॅन्डलच्या आतमध्ये ही आहे. हिची स्वतःची किंमत नाही. मग ह्या ग्रीन कॅन्डलनं कोणाची लिक्विडिटी खाल्ली पाहिजे? हिची खाल्ली पाहिजे होती ना बरोबर ना. म्हणून हा जो पुलबॅक आहे ह्याला काय म्हणतात? इनव्हॅलिड पुलबॅक. ओके समजलं. आता पुढे टेस्टिंग करूया. पुलबॅक आपला काही शिफ्ट झाला नाही, कारण की व्हॅलिड पुलबॅक आला नाही म्हटल्यावर शिफ्ट होणारच नाही ना. आपण पुढे शिफ्ट चेक करणार. माईक ऑफ करा. हे बघा, आता इथे या ग्रीन कॅन्डलची ह्या कॅन्डलनं लिक्विडिटी खाल्ल्या? हो सर हो. आता हे जर मार्केट ह्यांच्या दोघांच्या टॉपच्या वरती जाऊन जर क्लोज झालं तर ह्या बॉटमला पुलबॅक म्हणता येईल? हो सर म्हणता येईल ना. चेक करू आपण. प्रिव्हियस हाय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत पुलबॅक मार्क करायचा नाही, लक्षात घ्या. आणि हा आतापर्यंत आपला व्हॅलिड पुलबॅक कोण आहे? हा आहे बरोबर ना. हे बघा, आता मार्केटने काय केलं बघा, इथे पुलबॅक आलेला, पण ह्या ग्रीन कॅन्डल वरती गेले का या हायच्या वरती? नाही सर. नाही गेल्या. मग तुमचा जो प्रिव्हियस व्हॅलिड पुलबॅक मार्क केला त्याला टच केलं मार्केटने? टच केलं बरोबर ना. ज्यावेळेला टच केलं त्यावेळेला वरच्या बाजूला कोणते कन्फर्मेशन येणार? हायर आहे सर. हायर हायचं कन्फर्मेशन आलं बरोबर ना. हायर हायचं कन्फर्मेशन आलं बरोबर काय.
हे हायर हायचं इथं कन्फर्मेशन आलं आणि या हायर हायच्या वरती ज्यावेळेला मार्केट जाऊन क्लोज होणार त्यावेळेला इथं काय तर होणार तुमच्याकडं बीओएस तयार होणार, बरोबर काय? वरती बीओएस तयार होणार आणि बीओएस तयार झाल्यानंतर खाली कशाचं कन्फर्मेशन येणार तुमच्याकडे हायर लोचं कन्फर्मेशन येणार. ओके, आता इथंपर्यंत तुमच्याकडे मार्केट आहे, बरोबर आहे? मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे बघा? अप ट्रेंड. इथं खाली हायर लो आहे आणि वरती हायर आहे, बरोबर आहे काय? मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. बाईंग करू शकताय? अप ट्रेंड मध्येच बाईंग करायचं असतं ना. आता स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमला करायला लागलाय तुम्ही? सर मी एका तासावर करतो, पण मी ट्रेडिंग करत नाही. नाही, तुम्ही ट्रेडिंग करू नका. आता स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमवर करायला लागले आपण? मंथली, बरोबर आहे काय? हे बघा मंथली. मग 3 बॉक्सेस मध्ये काम करायचं, लक्षात घ्या. 3 बॉक्सेस मध्ये काम करायचं. कसं? आता स्ट्रक्चर मॅपिंग हा मधला बॉक्स असणार, तो मंथलीचा बॉक्स आहे. म्हणजे स्ट्रक्चर मॅपिंग मधल्या टाइम फ्रेमवर करायचं म्हणजे मंथली. इथं तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग इथं करायला लागलाय. इथं तुमच्याकडे काय पाहिजेत? पीओआय पाहिजेत आणि इथं काय येणार? तुमची एंट्री येणार, लक्षात घ्या. इथं तुमची एंट्री येणार. मग मंथलीवर जर स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल तर पीओआय किती महिन्याचे असतील तुमच्याकडं? 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे पीओआय असतील, लक्षात घ्या. आणि एंट्री काय असेल तुमच्याकडे? डेलीची एंट्री असेल किंवा 4 आवरची एंट्री असेल, लक्षात घ्या. इथे आता बघा, इथे आता मंथलीचं स्ट्रक्चर मॅपिंग आपण करावं लागलोय, पण पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचे पाहिजे? तुम्हाला 3 महिन्याचे आणि 6 महिन्याची पाहिजे आहेत. आणि 3 महिन्याचे 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर जाणार मी आणि तिथे मी काय करणार? मार्किंग करून घेणार, पीओआय मार्किंग करून घेणार. बघा, पीओआय मार्किंग करून घेणार आणि त्या पीओआय मध्ये तुम्हाला इथे फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय, इथे फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला मी काय करणार? बाईंगचा विचार करणार. कारण की पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचा? माझ्या मोठ्या टाइम फ्रेमचा. आणि तुम्ही काय करणार की इथं बाईंगचा विचार करणार आणि तुमचे स्टॉप लॉस जाणार. पण मी काय करणार? ह्याची वाट बघणार, लक्षात घ्या. इथे जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत मी काय करणार? बाईंग मध्ये जाणार नाही. कारण की मार्केटला काय पाहिजे? लिक्विडिटी पाहिजे आहे. मार्केटने काय केलं? ही सगळी लिक्विडिटी तयार केली बघा. एवढी सगळी लिक्विडिटी मार्केट खाणार आणि मगच वरती जाणार, लक्षात घ्या. त्या अदरवाईज वरती जाऊ शकत नाही मार्केट. माईक ऑफ करा. बघा, आता इथून वरती चाललंय मार्केट, इथून वरती चाललंय मार्केट, बरोबर ना? इथून वरती चाललंय मार्केट, पण वरती चाललंय मार्केट, त्या वरच्या या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं मार्केट काय करणार? परत खाली येणार, लक्षात घ्या. इथे फक्त तुम्हाला फसवण्याचं कार्यक्रम चालू आहे हा, लक्षात घ्या. वरती जाऊन तुम्हाला काय करायला? परत बायच्या साईडला एंटर करायला लागले आणि इथंपर्यंत जाणार आणि इथनं परत मार्केट खाली येणार. सर तिथं हायर हायच्या तिथं बीओएस कसा काय आला? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठे? इथे म्हणता ना, इथे. हा, ते नाही समजलं. जोपर्यंत ह्या कॅन्डल या हायर हायच्या वरती जाऊन क्लोज होत नाहीत, काय म्हणलो मी? या सगळ्या कॅन्डल जोपर्यंत ह्या हायर हायच्या वरती जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत बीओएस तयार होणार नाही तुमच्याकडे, लक्षात घ्या. तयार होणार नाही ना? नाही, म्हणजे अजून तयार झालेलं नाही. मी फक्त मार्किंग करून ठेवलंय. हा, त्या व्हाईट लाईनच्या वरती गेलं तर बीओएस होणार. हा, व्हाईट लाईनच्या वरती गेलं तर बीओएस. आणि इकडे बघा, इकडे तुम्हाला हायर लो दिसतोय खालच्या बाजूला डाऊन ट्रेंडला. हे बघा, इथं हायर लो आहे. ह्याच्या खाली जर मार्केट गेलं तर इथे काय तयार होणार आहे तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर. हे मार्किंग करून ठेवलंय. अजून मार्केट तिकडे गेलेलं नाहीये, लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर ना ही जी वरच्या बाजूला जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट कोणती आहे? काय म्हणाला सर? ही मुवमेंट कोणती आहे वरती जाणारी? ही इम्पल्स आहे, बरोबर ना? आता इम्पल्स जर येत असेल तर पहिला हायर हाय किंवा लोअर लो, म्हणजे हाय किंवा लो तुटायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही करेक्शन ह्या मुवमेंटला म्हणणार नाही, बरोबर ना? समजा इथून जर मार्केट डायरेक्ट खाली गेलं तर मग ही मुवमेंट कोणती येणार आहे? इम्पल्स येणार, बरोबर ना? आणि मार्केट जर इथं निम्म्यापर्यंत आला आणि निम्म्यातनं वरती गेलं तर हिला तुम्ही करेक्शन म्हणणार ना? अजूनपर्यंत तुम्ही डिसाईड करू शकताय का हिला करेक्शन म्हणून डिसाईड करणार का तुम्ही? नाही करणार, लक्षात घ्या. पण इम्पल्स नंतर करेक्शन येतं आणि करेक्शन नंतर कोणतं हे येतं? करेक्शन नंतर इम्पल्स येते. आणि मी काय केलंय? मी एक व्ह्यू तयार केला की इथून मार्केट वरती जाणार आहे आणि इथं आल्यानंतर मी बाय करणार आणि बाय केल्यानंतर मार्केटला वरती जावं लागेल, लक्षात घ्या. माईक ऑफ करा जरा.
आणि त्या लेवलला आल्याशिवाय मी बाय करणार नाही, लक्षात घ्या. मार्केट तुम्हाला किती पण इंड्यूस करून दे, फसवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला, लक्षात घ्या. मार्केट इथे बरोबर आहे का? इथनं वरती जायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांची लिक्विडिटी खाल्ली का मार्केटनं? बरोबर आहे का? समजते तुम्हाला इथे काय करायला लागलेलं मार्केट? इथनं वरती जायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी बाय केलं. इथनं वरती जायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी बाय केलं. इथनं वरती जायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी बाय केलं. मग ह्याच्या खाली सगळ्यांचे काय पडलेत? एसएल पडलेत. बरोबर आहे? आणि एसएल पडल्यानंतर केवढे फास्ट आले बघा मार्केट खाली. बरोबर आहे? आणि हा जो क्रायटेरिया आहे, म्हणजे इथं जे कन्सल्टेशन झालंय ह्याला काय म्हणतात? इंजिनियर लिक्विडिटी म्हणतात, लक्षात घ्या. इंजिनियर म्हणजे लिक्विडिटी इंजिनियर व्हायला लागल्या, म्हणजे तयार व्हायला लागल्या. आणि लिक्विडिटी का इथं इंजिनियर लिक्विडिटी का तयार व्हायला लागली माहिती आहे तुम्हाला? नाही. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, इथून मार्केटला या लेवलवरून ह्या टॉपला जर जायचं असेल तर हा पल्ला दूरचा आहे ना, जास्त लांबचा आहे ना हा पल्ला. मग गाडीत पेट्रोल भरायला नको? भरायला पाहिजे ना पेट्रोल. मग गाडीत पेट्रोल भरणं म्हणजे काय? लिक्विडिटी प्रिपेअर होते. लिक्विडिटी का नाही? बरोबर आहे. मग इथं आल्यानंतर त्यांची लिक्विडिटी पूर्ण होणार आणि इथनं मार्केट मग वरती जायला चालू करणार, कारण की त्यांना जेवढं पेट्रोल भरायचं तेवढं पेट्रोल भरून घ्यायला लागल्यात ती, लक्षात घ्या. बघा अजूनपर्यंत तुमच्या पीओआय मध्ये गेलं नाही मार्केट. गेलं का तुमच्या पीओआय मध्ये? हो जवळपास. बरोबर ना. तो जो एफईजी होता त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? मॅग्नेट. मॅग्नेट. प्राइस त्याला काय व्हायला लागल्या? मॅग्नेट होती ती. बरोबर काय? का मॅग्नेट झाली माहिती आहे तुम्हाला प्राइस? कारण की इथं नवीन ऑर्डर लागून राहिलेल्या, आणि त्याच्या अल्गोरिदमला माहित होतं की इथं गेल्याशिवाय मार्केटला वरती जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला मार्केटने काय केलं? ही सगळी लिक्विडिटी खाल्ली पहिल्यांदा आणि नवीन लिक्विडिटी तयार केली. आणि नवीन लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ह्या दोन्ही पण लिक्विडिटी खाल्ल्यात मार्केटनं, आणि लिक्विडिटी खाल्ल्यानंतर मार्केट आता टॉपला जाणार, लक्षात घ्या. कारण की पेट्रोल मार्केटनं भरून घेतलेलं आहे. आता बघा काय करत आहे. सर तिथे प्रॉपर ऍक्टिमेशन मॅनिप्युलेशन डिस्ट्रीब्युशन झालंय. होय तेच की पॉवर ऑफ 3चा कन्सेप्ट हा. आता मार्केट वरती जायला चालू करणार, लक्षात घ्या. आणि वरती जाताना थोडंसं इथे तटेल, लक्षात घ्या. कारण की फेअरवेल गॅप आहे. हा फेअरवेल गॅप जर मार्केटला डिस्क्वालिफाय करायचा असेल तर मार्केटला इथं काय व्हायला पाहिजे? कन्सोल व्हायला पाहिजे. आणि कन्सोल झाल्याशिवाय वरती जाऊ शकत नाही मार्केट, लक्षात घ्या. आणि आमचे जे स्टुडंट आहेत त्यांचा इथं ट्रेड पडलाय बघा, इथं ट्रेड पडलाय आणि त्याचे स्टॉप लॉस इथं खाली आहेत आणि टार्गेट त्यांचं कुठलं आहे? वरचं हायचं. पण सर हा तर मंथली हे आहे, टाइम फ्रेम आहे. मग ते एवढा वेळ एक ट्रेड होल्ड करायचा का? कसं असतं, जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेम असतात त्याचा क्रायटेरिया बदलतो. परवा दिवशी मी तुम्हाला ट्रेडिंगच्या स्टाईल शिकवल्या, ट्रेडिंगच्या स्टाईल शिकवल्या. मग त्याच्यामध्ये 4 असतात. इंट्राडे असतो, स्कॅल्पर असतो, आणि पोझिशनल असतो, आणि स्विंग ट्रेडर असतो. मग जो पोझिशनल जो ट्रेडर असतो तो कधी छोटे चार्ट बघतच नाही ना, बरोबर ना. अच्छा. हा मग हा जो ट्रेड आहे तो कोणासाठी? हा पोझिशनल आहे, बरोबर. मग मी तुम्हाला आता पोझिशनल का ट्रेड दाखवला? कारण की इथे कॅन्डल कमी आहेत, बरोबर ना. इथे कॅन्डल कमी आहेत. मग कॅन्डल कमी असताना तुम्हाला व्हॅलिड पुलबॅक समजेल ना. कॅन्डल जर कमी असतील तरच व्हॅलिड पुलबॅक समजणार आहे. मी जर 4 आवर गेलो तर तुम्हाला व्हॅलिड पुलबॅक समजणार आहे का? त्यावेळेला कॅन्डल जास्त असतो, कॅन्डल जास्त असणार, तुम्ही गोंधळून जाणार आहे, बरोबर ना. म्हणून मी इथं पोझिशनलचा क्रायटेरिया दाखवला. फक्त सेम कंडिशन तिकडे अप्लाय करायचे, कमी टाइम फ्रेमला. हा कमी टाइम फ्रेमला. मग त्यावेळेला पण टाइम फ्रेम अलाइनमेंट असते. ती टाइम फ्रेम अलाइनमेंट कशी असते ते पण दाखवतो तुम्हाला मी. त्यावेळेला तुमच्याकडं 3 बॉक्सेस मध्ये काम करायचं असतं. 3 बॉक्सेसमध्ये काम कसं करणार आहे? इथं डेली आणि विकलीचे काय पाहिजेत तुमच्याकडे? पीओआय पाहिजे डेली विकलीचे. आणि तुमच्याकडे स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमचं पाहिजे? 1 आवर आणि 4 आवरचे पाहिजेत. आणि एंट्री मॅपिंग काय पाहिजे? तुमची एंट्री 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं तुम्ही एंट्री घेऊ शकता यावेळेला. कळलं तुम्हाला हे? आणि हा जो क्रायटेरिया असेल हा कोणता ट्रेडर असणार? इंट्राडे वाला. कळलं तुम्हाला हे?
हा इंट्राडेवाला असेल. जर त्याच्याकडे जर स्विंग असेल तर इथल्या टाइम फ्रेम त्याच्या मोठ्या येतील पीओआयच्या, आणि इथली टाइम फ्रेम त्याच्याकडे डेलीची येईल किंवा 4 आवरची येईल, आणि एंट्री त्याची 30 मिनिटची येईल किंवा 1 आवरची येईल. असे मार्केटला फ्रॅक्टल वाईज काय करायचं असतं, डिकोड करायचं असतं, प्रॉपर हे करायचं असतं. बघा मार्केट वरती चाललंय का नाही, टार्गेट अचीव झालं, हो सर. झालं का अचीव. आता इथं मी तुम्हाला दाखवतो, इथं तुमचा गोंधळ काय, मी बरोबर इथनं बायचा ट्रेड घेतला, पण तुमचा गोंधळ काय होतो, तुम्ही आयुष्यात कधी मोठा टाइम फ्रेम लावलेला नसतात, आणि त्यावेळेला इथं तुमचा गोंधळ काय होतो दाखवतो. इथं हो का, इथे तुम्ही मॅपिंग कसं केलंय, एकच मिनिट, मंथली होतं तर विकलीवर जाऊया. तुम्ही मॅपिंग कसं करताय ते दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही मॅपिंग असं करताय बरोबर आहे का, असं मॅपिंग करताय, आणि असं मॅपिंग केल्यानंतर ना जो प्रिव्हियस हायर लो असतो, इथं तुमच्याकडे काय मिळणार आहे, इथं तुमच्याकडे काय होणार आहे, डाऊन ट्रेंड चालू होणार आहे बरोबर आहे का. इथं डाऊन ट्रेंड चालू होतो, आणि डाऊन ट्रेंड नंतर तुम्हाला काही एंट्री मिळत नाही आणि मार्केट खाली गेलेलं असतं, आणि मग तुम्ही काय करताय, या 50% वरती आल्यानंतर ना, म्हणजे इथून वरती प्रीमियम डिस्काउंट करून 50% वरती ज्यावेळेला मार्केट येते त्यावेळेला तुम्ही सेलिंग मारण्याचा प्रयत्न करताय. इथं असं सेल मारण्याचा प्रयत्न करताय, आणि सेल मारायचा आणि टार्गेट इकडे ठेवताय, स्टॉप लॉस इथे कुठे तर असतो, आणि मार्केट त्यावेळेलाच वरती जातं. का वरती जातं, कारण की मार्केट हे फ्रॅक्टल आहे, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला हे पुलबॅक समजलेत का सर्वांना? हो सर. पुलबॅक समजलेत का? बघा आता पुलबॅक, आता हे ट्रेड दाखवला तो विषय वेगळा, ट्रेडचं काही तर लॉजिक नाही, मी तुम्हाला फक्त पुलबॅक शिकवत होतो बरोबर आहे. ट्रेड फक्त तुम्हाला मी एक हे दाखवलेलं. पुलबॅक कुठं मार्क केलंय बघा, पुलबॅक कशात मार्क करायचा आहे, इम्पल्स मध्ये. पुलबॅक हा इम्पल्स मध्ये मार्क करायचा, असं नोट डाऊन करून घ्या तिकडे, आणि माईक ऑफ करा जरा. पुलबॅक हा कुठे मार्क करायचा, फक्त इम्पल्स मध्ये मार्क करायचा, अदरवाईज दुसऱ्या मुवमेंट मध्ये मार्क करणे. बघा इथं रुपाली मॅडम, ह्या हायर हायच्या वरती मार्केट क्लोज झालं, हा इथे बीओएस झाला तुमच्याकडे, बरोबर, हा हा बीओएस झाला बरोबर आहे, बीओएस झाला. मग इथून इथेपर्यंत खालीपर्यंत मुवमेंट आली ती कोणती आहे, करेक्शन, आणि इथून इथेपर्यंत वरती चालली ती मुवमेंट कोणती आहे, इम्पल्स. या प्रिव्हियस हायर हायच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, हो क्लोज झाली, मग खाली कन्फर्मेशन कशाचं आलंय तुमच्याकडे, हायर लोचं कन्फर्मेशन आले बरोबर आहे. मला सांगा हायर हायचं कन्फर्मेशन कशावरून घेतलं मी, बॉस झाला, हायर लोचं कन्फर्मेशन बॉस झाल्यावर आलं. नाही चुकीचं, हायर लोचं नाही म्हणतो मी, हायर हायचं नाही, हायर लोचं नाही म्हणत मी, हायर हायचं कन्फर्मेशन कशावरून घेतलं, आयडीएम लिक्विडिटी घेतली. बघा हा पुलबॅक मार्क केलेला आपण, माईक ऑफ करा जरा सर्वांनी. हा पुलबॅक मार्क केला होता बरोबर, ह्याच्या खाली पण पुलबॅक मार्क केले होतं आपण, त्यावेळेला पुलबॅक जवळ मार्केट आलं होतं का बघा, आलं होतं रुपाली मॅडम, नाही, मग इथं मार्केट वरती न जाता पुलबॅक जवळ आलं, बरोबर आहे. म्हणून ज्या वेळेला पुलबॅकला मार्केट टच करणार त्यावेळेला वरती कशाचं कन्फर्मेशन यायला लागलंय तुमच्याकडे, हायर हायचं कन्फर्मेशन आलं बरोबर काय. आणि हायर हायचं कन्फर्मेशन आल्यानंतर न ज्या वेळेला हायर हायच्या वरती, जरासं माईक बंद करताय बघा, कोणाचा आवाज यायला लागला तो, हे बघा इकडे हायर हायच्या वरती ज्या वेळेला मार्केट जाऊन क्लोज झालं त्यावेळेला हायर लोचं कन्फर्मेशन आलं बरोबर आहे का. हायर लोचं कन्फर्मेशन करणं तुमच्यासाठी सोपं आहे, लक्षात घ्या. हायर हायचं कन्फर्मेशन साठी काय करावं लागेल तुम्हाला, बीओएस लिक्विडिटी पुलबॅक वॅलिड पुलबॅक कडे आलं पाहिजे मार्केट, व्हॅलिड पुलबॅक कडे आलं पाहिजे बरोबर आहे. बीओएस लिक्विडिटी काय पाहिजे ते बोलायला मगापासून एवढं सिंपल स्टेप बाय स्टेप शिकवा लागलोय.
इथनं पहिल्यांदा मार्केटमध्ये पुलबॅक मार्क करत आलो आपण आणि पुलबॅक मार्क केल्यानंतर ना इथं तुम्हाला 3 पुलबॅक होते, पण 3 पुलबॅक मध्ये पुलबॅक मार्क केल्यानंतर कधीच या पुलबॅकला मार्केटनं शिवलं नाही परत जाऊन, आणि ह्या पुलबॅकला मार्केटनं शिवलंय म्हणून इथं तुमच्याकडे कन्फर्मेशन कसं झालंय, हायर हायचं कन्फर्मेशन आलंय. आणि हायर हायचं कन्फर्मेशन आलं त्याच्यानंतर ना तुम्ही इथे मार्क केला, याच्या वरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज झाली त्यावेळेला इथं कशाचं कन्फर्मेशन आलं तुमच्याकडे, हायर लोच. हायर लोचं कन्फर्मेशन आले. बरोबर आहे. आता इथे बघा प्रिव्हियस हायर हाय आहे तो तोडला मार्केटने, हा तोडला. मग हा तोडला, मग नवीन हायर हायचं कन्फर्मेशन करायला पाहिजे तुम्हाला. बरोबर. हा बरोबर आहे. मग त्याच्यासाठी परत काय करावं लागेल, पुलबॅक. परत पुलबॅक बघायला लागेल. ते कुठं बघायचं मग, इम्पल्स मध्ये. इम्पल्स मध्ये बघायचं. बरोबर आहे. ही वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे मग, इम्पल्स आहे. इम्पल्स आहे. इम्पल्स आहे. बरोबर आहे. आता इम्पल्स इथं क्लोजिंग झाल्या त्याच्या खाली पुलबॅक बघायचं. आता ती क्लोजिंग झाल्या त्याच्या खाली पुलबॅक दाखवतो तुम्हाला मी इकडे. बघा इथं ही ग्रीन कॅन्डल दिसत्या, या ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट गेले का इकडे, बघा इथे दिसते काय. बघा या ग्रीन कॅन्डलचा लो किती आहे बघा, इथे आहे बघा वरती लो. या ग्रीन कॅन्डलचा लो किती आहे बघा, 16,70,909. बरोबर आहे. आणि या कॅन्डलचा लो किती आहे बघा, 16,70,438. या कॅन्डलच्या खाली ही 2 नंबरची कॅन्डल गेल्या, हा गेले ना. मग या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन या कॅन्डलच्या वरती क्लोज झाली ना, मग हा पुलबॅक येऊ शकत नाही तुमच्याकडे. हो सर. बरोबर ना. हा पुलबॅक आहे, लक्षात घ्या हा पुलबॅक आहे. मग आता प्रिव्हियस हायर हाय तुमचं काय झालंय, तोडलाय मार्केटने. मग हा पुलबॅक मार्क केलाय, हा पुलबॅक मी इकडे मार्क करतोय असा व्हॅलिड पुलबॅक म्हणून, आणि त्या पुलबॅकलाच काय नाव द्यायचं असतं, आयडीएम. तोच पुलबॅक आयडीएम म्हणून प्रेझेंट होतो, लक्षात घ्या. आता हा पुलबॅक तुम्ही पहिला प्रिव्हियस हायर हाय तुटला म्हणून हा पुलबॅक मार्क केला, बरोबर ना. कशासाठी पुलबॅक मार्क केलाय सांगा जरा मला. हायर हाय कन्फर्म, नवीन हायर हाय कन्फर्म करण्यासाठी. बरोबर आहे. मग मार्केटने येऊन या पुलबॅकला टच करायला पाहिजे. बरोबर आहे. या पुलबॅकला टच करायला पाहिजे. बघू आता टच करते का, आणि टच नाही केला आणि नवीन जर पुलबॅक आला तर हा पुलबॅक काय होणार, तिकडे शिफ्ट होणार. हे बघा इथे पुलबॅकला टच केले मार्केटने अजून, बघा पुलबॅकला टच केले का मार्केटने अजून, नाही केलं. बरोबर आहे. वरती इथे कोणता मार्क आलाय, वरती हायर यायचं कन्फर्मेशन येणार नाही ना. बरोबर आहे का. पुलबॅकला जोपर्यंत मार्केट टच करत नाही तोपर्यंत वरती हायर येत नाही. बघा तिकडे बघा टच झालं का अजून, टच झालं पुलबॅकला, झालं. वरती कशाचं कन्फर्मेशन आले बघा, हायर. हायर यायचं. बरोबर आहे. हायर यायचं आले. मग ह्या हायर यायच्या वरती जर मार्केट जर गेलं, लक्षात घ्या ह्या हायर यायच्या, आता इथे हा हायर आहे, याच्या वरती जर गेलं तर इथे काय तर होणार आहे तुमच्याकडे, बीओएस. बरोबर आहे. इथे बीओएस तर होणार आहे. आणि प्रिव्हियस मगाशी जो हायर लो मार्क केला तुम्ही याच्या खाली जर गेलं मार्केट तर इथे काय तर होणार आहे तुमच्याकडे, चोच तयार होणार. बरोबर आहे का. आता तुमच्याकडे एक हायर लो मिळाला आणि एक हायर हाय मिळाला. कोणता ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे. बरोबर ना. अप ट्रेंड आहे. ही कोणती मुवमेंट आहे, इम्पल्स. ही कोणती मुवमेंट आहे, करेक्शन. अजून फिक्स नाही. अजून फिक्स आहे का ही मुवमेंट, इथून जर खाली गेली तर इम्पल्स तयार होणार, आणि इथून वरती गेली तर करेक्शन तयार होणार. बरोबर ना.
हायर हाय ब्रेक केला तर करेक्शन होणार. हा करेक्शन होणार बरोबर ना. तरी पण मी आता काय करणार, माझ्याकडे एक प्रिव्हियस हायर लो आहे आणि हायर आहे, मग माझ्याकडे डील करण्याची रेंज कोणती आहे? ही टोटल डील करण्याची रेंज आहे बरोबर ना माझ्याकडे. या लो टू हा हाय हा डील करण्याची रेंज आहे. आणि डीलिंग मध्ये मी काय करणार आहे, हा जो एरिया आहे हा कोणता एरिया आहे? डिस्काउंट एरिया. आणि हा एरिया कोणता आहे? प्रीमियम एरिया. बरोबर आहे. मग मी काय करणार, याच्यामध्ये इथे बघा, इथं डिस्काउंट एरिया आणि इथं प्रीमियम एरिया आहे. इथे मी बाय करणार कुठे? डिस्काउंट एरियामध्ये बरोबर आहे. आता मगाशीच तुम्हाला मी सांगितलं डिस्काउंट एरियामध्ये आपण बाय करतो बरोबर आहे. पण मी इथे तुम्हाला सांगतो, इथे मी प्रीमियम एरियामध्ये बाय करणार आहे. इथे मी काय करणार आहे, तुम्हाला प्रीमियम एरियामध्ये बाय करणार आहे. आणि ते पण कसं बाय करायचं तुम्हाला दाखवतो, प्रीमियम किंवा डिस्काउंट मध्ये दाखवतो. आता इथे लॉजिक बघा, इथे लॉजिक बघा फक्त. इथनं मार्केट वरती गेलं, इथं 50% आलं. इथून मार्केट वरती गेलं 50% आलं. इथून ज्यावेळेला मार्केट गेलं त्यावेळेला 50% आलेलं का? नाही आलं. म्हणून मी इथनं फिबोनाची लावली, इथनं फिबोनाची लावली. आता माझं तुम्ही सांगा मला, मार्केट डिस्काउंट जवळ आले? हो. मार्केट डिस्काउंट जवळ आले, बाईंग करू शकतो मी? हो. करू शकतो. आता मंथलीच्या टाइम फ्रेमवर जर स्ट्रक्चर मॅप करत असाल तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमचे काय पाहिजे? पीओएस पाहिजे बरोबर ना. पीओएस पाहिजे बरोबर. तुमच्याकडे मोठ्या टाइम फ्रेमचे पीओआय पाहिजे. मग मी 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर ज्यावेळेला गेलो त्यावेळेला इथे मला काय मिळालं? ही कॅन्डल मी मार्क करून घेतली आणि तिला पुढे ओढली. आणि ह्यात मार्केट ज्यावेळेला येणार आहे त्यावेळेला मी बायिंगचा विचार केला आणि इथे मी बाकीचे क्रायटेरिया मॅच केले आणि इथून मार्केट काय होणार आहे? टॉपला जाणार आहे. कारण की आता तुम्ही मला सांगा, या पीओआय मध्ये आलं मग मार्केट इथे कंट्रोल करत बसेल का? नाही का? कारण की प्रिव्हियस कन्सोल झाले ना, आधीच कन्सोल झाले. मग इथे कन्सोल नाही करणार, इथनं मार्केट काय करणार? डायरेक्ट वरती जाणार. लक्षात घ्या. तुमचं टार्गेट डन झालंय? तुमचं टार्गेट डन झाले बरोबर का? तुमचं टार्गेट डन झाले, पण आमच्या स्टुडंटचं अजून टार्गेट डन नाही झालेलं. लक्षात घ्या. आमच्या स्टुडंटचं टार्गेट डन झालं नाही. ते कशावर? तुम्हाला आता एक्स्ट्रा अजून ऍडव्हान्स नॉलेज, अजून एक ऍडव्हान्स नॉलेज देतो. हे काय, इथून इथेपर्यंत किती कॅन्डल आहेत? किती कॅन्डल आहेत टोटल? 27 बार आहेत. 27 बार आहेत बरोबर काय? आमचे स्टुडंट 27 बार झाल्याशिवाय प्रॉफिट बुक करणार नाही. मग काय करणार? इथून इथेपर्यंत किती बार झालेत बघा? 8 बार झालेत बरोबर ना. टोटल किती बार व्हायला पाहिजेत? 27 व्हायला पाहिजे. मग 27 बार कुठं होणार आहे ते मार्किंग करून दाखवतो तुम्हाला मी. आणि तिथं गेल्यानंतर ना आमच्या स्टुडंटचा ट्रेड निघणार आहे. लक्षात घ्या. 27 बार कुठं होणार आहेत? इथे 29, इथं 28, इथं 27. ओके. बघा दिसते 27 बारची लाईन. इथं आमचे 27 बार होणार आहेत. इथे ही लाईन मारली तिकडे. इथं जोपर्यंत ह्या लाईनला टच होत नाही तोपर्यंत ट्रेड काढणार आहेत आमचे स्टुडंट. आणि मार्केटला आम्ही बॉटमला बाय केला. लक्षात घ्या. जिथं मार्केट 50% आलं होतं तिथं बाय केला. कळलं तुम्हाला? बाकीचे स्टुडंट इथे प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडणार, पण आमचे स्टुडंट इथवरती टॉपला बुकिंग केलंय. कितीला बाईंग केले त्यांनी? 1600ला. आणि एंट्री कितीला काढल्या? 2800ला. कळलं का तुम्हाला? हे ते एक्स्ट्रा नॉलेज होतं. लक्षात घ्या. आणि परत बघा इथे रुपाली मॅडम, हा प्रिव्हियस हायर हाय होता.
आणि त्याच्या बाहेर ही कॅन्डल बाहेर गेली आणि आतमध्ये जाऊन क्लोज झाली. याचा अर्थ काय झाला की तुमचा बीओएस आता शिफ्ट होणार आहे त्या कॅन्डलच्या हायच्या वरती, आणि त्या कॅन्डलच्या हायच्या वरती ही कॅन्डलने क्लोजिंग दिली म्हणून तुमचा इथे काय तयार झाला, बीओएस तयार झाला. ओके, इथे बीओएस तयार झाला. आता प्रिव्हियस हायर हाय तुटतोय, याचा अर्थ तुम्हाला परत काय बघावं लागेल, पुलबॅक. परत पुलबॅक बघावं लागेल, बरोबर ना. आता बघा इथे या ब्लॅक कॅन्डलची ह्या ग्रीन कॅन्डलला लिक्विडिटी खाल्ल्या, पुलबॅक म्हणता येईल त्याला, पुलबॅक म्हणता येईल का? नाही. नाही, कारण की पाठीमागच्या कॅन्डलच्या आतमध्ये ब्लॅक आहे, मग ह्या ब्लॅक कॅन्डलची किंमत नाही आहे, मग या कॅन्डलचा लो खायला पाहिजे होता मार्केटनं, तो नाही खाल्ला म्हणजे पुलबॅक नाही आला. मग पुलबॅक कुठं आला, इथं लास्टलाच आला, बरोबर ना. हो सर. इथं पुलबॅक आला आणि नेक्स्ट पुलबॅक कुठे येईल तिकडे तो पुलबॅक काय होणार, मग तुमचं शिफ्ट होणार. आपण चेक करू आता नेक्स्ट पुलबॅक कुठे येतो. हे काय इथे नेक्स्ट पुलबॅक आला, या ग्रीन कॅन्डलची या ब्लॅक कॅन्डलने काय केली, लिक्विडिटी खाल्ली आणि प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज झालं मार्केट, झालं. मग पुलबॅक कुठे आला, तुमचा इथं आला, बरोबर ना. हा पुलबॅक जोपर्यंत खात नाही तोपर्यंत तुमच्याकडे कन्फर्मेशन कशाचं येत नाही, हायर हायचं येत नाही. आणि एकदा हायर हायचं कन्फर्मेशन आलं की हायर लोचं इझी मुवमेंट आहे ना, बरोबर ना. आणि त्याच व्हॅलिड पुलबॅकला काय म्हणतात, आयडीएम म्हणतात, लक्षात घ्या. त्याच व्हॅलिड पुलबॅकला आयडीएम म्हणतात. म्हणजे आता इथं स्ट्रक्चर मॅप कसं व्हायला लागलं तुमचं, इथून खालून आलेलं ही इम्पल्स आली, ही करेक्शन आलं, हे काय झालं तुमचं इम्पल्स आली, हे काय झालं करेक्शन आलं, आणि ही कोणती मुवमेंट आली, परत इम्पल्स आली, बरोबर ना. परत इम्पल्स आली आणि परत इम्पल्स मध्ये तुम्ही पुलबॅक मार्क केला. हा पुलबॅक जोपर्यंत मार्केट खात नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, बाईंग नाही करू शकत. पुलबॅक खात नाही तोपर्यंत बाईंग करू शकत नाही, कारण की हायर हाय कन्फर्म होत नाही ना. हायर हाय कन्फर्म झाल्याशिवाय तुम्हाला डिलिंग रेंज मिळत नाही डील करण्यासाठी, आणि डिलिंग रेंज जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मार्केटचा नॅरेटिव्ह पण मिळत नाही तुम्हाला, बायस पण मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत, एक डिलिंग रेंज मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बाईंग सेलिंग नाही करू शकत, लक्षात घ्या, बरोबर ना. काय बाजारात गेलाय आणि सोन्याची किंमत चालू आहे 1 लाख रुपये आणि दुसऱ्या माणसाने तुम्हाला 2 लाख रुपयाला जर विकलं तर घेणार आहे का तुम्ही, नाही घेणार, बरोबर ना. मग तसंच असतं इथं, इथं तुम्हाला डिलिंग रेंज शोधायची असते आणि डिलिंग रेंज मधनं प्राइसला डिस्काउंट आणि काय काय करायचं असतं, प्रीमियम करायचं असतं, लक्षात घ्या. आणि मार्केट डिस्काउंट मधनं जाणार असते काय प्रीमियम मधनं जाणार असते, याचं लॉजिक शोधायचं असतं. ओके, समजलं हे कन्सेप्ट, समजायला लागले. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं असतं ते समजते सर्वांना. रुपाली मॅडम समजलं, मला वाटतं नाही यात तर बाकीच्यांना समजले का सर्वांना. कृपा मॅडम समजले सर, एकदा बीटीसी चार्टवर सांगा ना. बघा सगळीकडे कॅन्डल सेमच असतात, प्रत्येक चार्टवर सांगायची काही गरज नाही, लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिसमध्ये हे करणार आहे, ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करणार आहे, बघा छोटा टाइम फ्रेमवर गेला तर तुमचं कन्फ्युजन जास्त होणार आहे. पहिल्यांदा हे स्ट्रक्चर मॅपिंग करायला मंथलीच्या टाइम फ्रेमवर शिका आणि नंतर ना छोटा टाइम फ्रेमवर जा, कारण की छोटा टाइम फ्रेमवर कॅन्डल कमी होणार नाहीत, लक्षात घ्या. कॅन्डलचा ढीग येणार आहे, आला का ढीग, कळणार पण नाही तुम्हाला काय करायला लागलाय तुम्ही ते. मंथलीच बघतोय मी, म्हणून तुम्ही मंथलीला पहिल्यांदा शिका. लेक्चर युट्यूबला आहे, 50 वेळा लेक्चर बघून एकदम क्लिअर करा पहिल्यांदा हे, आणि त्याच्यानंतर मग हे करा, छोटा टाइम फ्रेमवर जावा. हे स्ट्रक्चर मॅपिंग करणं एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर मॅपिंग करणं एवढं सोपं नाही. मी एका बॅचला बसलेलो, काय नवीन मिळते काय बघायला, आणि त्या माणसानं आयडीएम हे स्ट्रक्चर मॅपिंग शिकवायला लागलेला. 1100 स्टुडंट होते, 1100 मध्ये त्या फक्त तिथे 100 जणांना समजलं असेल. 100चे जे बाकीचे जे स्टुडंट होते 1000, त्यांना जरा पण समजलं नाही, लक्षात घ्या. जरा पण समजलं नाही 1000 स्टुडंटला, आणि ते 1000 स्टुडंट फक्त ते व्हिडिओज बघून बघायला लागलेत. काय चुकलं तर त्यांना विचारू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आणि अशाच कन्सेप्टमध्ये मागच्या आमच्या बॅचला एक हिंदी बोलणारे स्टुडंट आलेले बघा, त्यांना मी फक्त 2 दिवसात स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे शिकवलंय. कारण की तुम्हाला सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि हे अनुभवला माहित असेल तुम्हाला, मागची बॅच भरपूर लोकांनी हे केलेली आहे, बरोबर ना. आता तुमच्यासाठी एक हे आहे, तुमच्यासाठी एक हे आहे, म्हणजे हे स्ट्रक्चर मॅप करणारं हे इंडिकेटर आहे
हे मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. हे इंडिकेटर तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे. जे काही इंडिकेटर आहे ते फ्रीमध्ये देणार आहे, विथ सेटिंग देणार आहे. लक्षात घ्या. सेटिंग सकट जर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची आमची प्रोफाईल आहे. इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये 5 रीलमध्ये 5 कमेंट करायचे आहेत. तुम्हाला जे चांगली कमेंट वाटते ती कमेंट करा आणि 5 कमेंटचे फोटो काढा आणि व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला मी हा इंडिकेटर देतो. इंडिकेटरनुसार तुम्हाला चॅट मॅपिंग करायला सोपं पडेल. लक्षात घ्या. इंडिकेटर ऑफ करायचा, चॅट मॅपिंग करायचं, परत इंडिकेटर ऑन करायचा, म्हणजे समजेल कुठं चुकायला लागलंय तुम्ही. ओके. आणि कुणाला जर इंडिकेटर पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या प्रोफाईलवर काय केलं पाहिजे, कमेंट केलं पाहिजे. 5 इंस्टाग्रामच्या रील कमेंट करा. तुम्हाला आमची प्रोफाईल दाखवतो पाहिजे तर इंस्टाग्रामची. एकच मिनिट, तुम्हाला प्रोफाईल दाखवतो इंस्टाग्रामची आमची. बघा, दिसते का बघा सर्वांना इंस्टाग्रामची प्रोफाईल? हॅलो. हो सर, दिसते. हा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि यात ज्या रील्स आहेत यापैकी कुठल्या पण रील्सवर, कोणत्याही 5 रील्सवर कमेंट करायचे. तुम्हाला इंडिकेटर देतो. तुम्हाला इंडिकेटर जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला फक्त पीओआय शोधावे लागतील आणि पीओआय शोधल्यानंतर तुम्ही तिथं पीओआय मध्ये आल्यानंतर स्ट्रक्चर चेक करून तुम्ही तिथं बाईंग किंवा सेलिंग प्रॉपर पद्धतीने करू शकताय. नाहीतर मग स्ट्रक्चर मॅपिंगच करण्यात तुम्हाला वेळ जाणार. बरोबर ना? आणि हा जो तुम्हाला मी इंडिकेटर देणार, हा तुम्हाला पूर्ण भारतात म्हणतो मी, भारतात, आपल्या इंडियामध्ये तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. आपल्याकडनं घेऊन जर तुम्हाला कोण देत असेल तर तो माणूस देऊ शकतोय, पण डायरेक्ट ज्याला माहित नाही तो फक्त आपल्याकडेच मिळणार. लक्षात घ्या. इंडिकेटर पाहिजे असेल तर 5 रील्सला कमेंट करा आणि व्हॉट्सअपला पाठवा. 5 रीलला ज्या कमेंट केल्या ते तुम्हाला तो इंडिकेटर सेटिंग सकट देतो. सर व्हॉट्सअप नंबर द्या. व्हॉट्सअप नंबर देऊ का? एक मिनिट, इकडे व्हॉट्सअप नंबर देतो. व्हॉट्सअप नंबर नोट डाऊन करून घ्या. व्हॉट्सअप नंबर नोट डाऊन करून घ्या. व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला 5 रील्सला कमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 रीलला कमेंट झाल्यानंतर आयडीएम इंडिकेटर म्हणून काय करायचं, मला मेसेज करा, मी तुम्हाला देतो तो लावून. म्हणजे तुमच्या एंट्र्या ज्या रेग्युलर स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये चुकायला लागल्यात त्या यातून थोडंफार काय होणार आहे, थोडंफार चुकायचं कमी होणार आहे. म्हणजे तुमचे जे स्टॉप लॉस जाणार आहेत ते कमी जाणार आहेत. पण फक्त इंडिकेटरवर ट्रेडिंग तुम्ही करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटचं फुल नॉलेज लागणारच आहे. लक्षात घ्या. ओके. काय म्हणलं मी तुम्हाला? फक्त इंडिकेटरवर तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. मार्केटचं फुल नॉलेज जोपर्यंत तुमच्याकडे नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला प्रॅक्टिस करा. इंडिकेटर सोबत असल्यामुळे तुम्हाला एक इंडिकेटर्स गायडन्स देईल, प्रॉपर पद्धतीने गायडन्स देईल आणि स्ट्रक्चर मॅप करा. आणि स्ट्रक्चर मॅप केल्यानंतर पीओआय मार्किंग करायला शिका आणि पीओआय मध्ये आल्यानंतर मार्केट रिॲक्ट कसं व्हायला लागले बघा आणि तिकडे तुम्ही बाईंग करू शकता. लक्षात घ्या. बाईंग किंवा सेलिंग करू शकता. मग ते तुमच्या ट्रेंडनुसार असेल. ओके. समजलं इन्व्हेस्टमेंट? कृपा मॅडम, समजलंय तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं? हो सर, एकदम प्रॉपर वे. ओके. स्टेप बाय एकदम स्टेप प्रत्येक गोष्ट क्लिअर झालेली आहे सर यावेळेला. ओके, ठीक आहे. आता तुम्ही निफ्टी विचारलं होतं मला सकाळी. ओके ना? हो सर. निफ्टी मध्ये बघा, निफ्टी तुम्ही विचारलं होतं आणि एक मार्किंग केलं होतं. डेलीचं मार्किंग होतं ना तुमचं? हो. डेलीचं मार्किंग होतं. इकडचा जो व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे तो काय झाला, डिस्क्वालिफाय झाला. इकडे डिस्क्वालिफाय. हा हा. डिस्क्वालिफाय हा बुलिश होता आणि नंतर बेरिश झाला. मग बुलिशला महत्व आहे ना, बुलिश बेरिश साईडला, म्हणून मार्केट इथं थांबलं बघा. अजून थांबलं ना इकडे येऊन. बरोबर. तुम्हाला मी हीच रेंज तुम्हाला मी सांगितली होती. बरोबर ना? आणि त्यावेळेला हा जो ग्रीन कलरचा कॅन्डल होता ऑर्डर फ्लो म्हणून वर्क करत होता आणि तिथे मार्केट थांबलेलं. बरोबर. उद्या तुम्हाला काय करायचं निफ्टीमध्ये? उद्या निफ्टीमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला मी इंस्ट्रक्शन देतो नंतर ना व्हॉट्सअपला, तुम्ही इथे चेक करा. आणि त्या जर गोष्टी इथे तुम्हाला जर सापडत असतील तर तुम्ही पीई साईटला जाऊ शकता. ओके.
इथेच उद्या मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर तो क्रायटेरिया मॅच होणार नाही, लक्षात घ्या. ओके मार्केट जर इथंच ओपन झालं तर तो क्रायटेरिया मॅच होऊ शकतो. ठीक. हा, आणि मग मार्केट तुमचं काय करू शकतं, खाली जाऊ शकतं. आता ते कुठंपर्यंत जाऊ शकतं त्याचं पण एक लॉजिक बघू, थांबा 1 मिनिट. हा, आता इथे ही कॅन्डल आहे, 1 दिवस 17 तास राहिलेत क्लोज व्हायला. म्हणजे मार्केट ती कॅन्डल जर क्लोज झाली तर नेक्स्ट वीक मध्ये मार्केट तुमची निफ्टी इथे येऊ शकते, लक्षात घ्या. नेक्स्ट वीक मध्ये नेक्स्ट वीक मध्ये. ओके. हा, नेक्स्ट वीक मध्ये. आता नाही, ही कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत हा फेअरवेल गॅप बनलेला आहे आणि वरच्या बाजूला व्हॉल्यूम इम्बॅलन्स पण बनलेला आहे. पण ही कॅन्डल जर बेरिश जर क्लोज झाली, लक्षात घ्या, ही जर विकलीची कॅन्डल जर बेरिश जर क्लोज झाली तर वरच्या बाजूला व्हॉल्यूम इम्बॅलन्स बोथ साइडचे मिळणार आहेत तुम्हाला. आणि तुमचा जो व्ह्यू असणार तो इथून परत यात गेल्यानंतर ना इथेपर्यंत तुमचा व्ह्यू असणार आहे. म्हणजे याच्या काठोकाठ जरी ठेवला तर चालेल किंवा इकडेपर्यंत ठेवला तरी चालेल. हा, समजलं? बेरिसच व्ह्यू आहे ना सर? हा, बेरिशच व्ह्यू आहे. पण त्या क्रायटेरिया मी तुम्हाला नंतर मॅचिंग काय करायचं ते दाखवतो तुम्हाला, मी नंतर शेअर करतो. चालेल. हा, आणि इथे बघा, इथे तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे ते फसवते बघा. इकडे स्ट्रक्चर फसवा लागलाय. काय स्ट्रक्चर फसवते ते तुम्हाला दाखवतो इथं. ते स्वीप एकदा झालेलं आहे ना ते लोअर. हे बघा, इथे लोअर हाय स्वीप झाला. लोअर हाय स्वीप झाला याचा अर्थ मार्केटने काय केला, लोअर हाय स्वीप केलाय. मग इथे काय करायचं तुम्हाला, इथं बेरीज साईडला जायचं. लोअर हाय स्वीप होतो, बेरीज साईडला जायचा. मग कधी जायचं बेरीज साईडला? बेरीज साईडला ज्या वेळेला हा फेअरवेल गॅप डिस्क्वालिफाय झाला. बघा, इथे हा फेअरवेल गॅप तयार झाला होता. बरोबर. या फेअरवेल गॅपच्या 50% खाली ही ब्लॅक कॅन्डल क्लोज झाली. बरोबर. याचा अर्थ काय झाला की हा फेअरवेल गॅप डिस्क्वालिफाय झाला आणि तोच पुढे जाऊन रेजिस्टन्सचं काम करणार होता. आणि त्याला वरती थोडं मार्केट गेलं आणि मार्केटने काय केली, इन्व्हेस्टमेंट क्रिएट केली, खाल्ली आणि नंतर खाली गेलं मार्केट. ओके, रिजेक्शन घेतलं. हा, रिजेक्शन गेलं आणि खाली गेलं. मग आता इथून मार्केट खाली गेलं त्यावेळेला ही ऑर्डर फ्लो तयार झाली. 1 मिनिट मी चेक करतो. ही ऑर्डर फ्लो तयार झाली आणि ऑर्डर फ्लो नंतर ही कॅन्डल पहिल्यांदा वरती जाऊन जर खाली जात असेल तर ही व्हॅलिड ऑर्डर फ्लो आहे. 1 मिनिट चेक करतो. ही ग्रीन कॅन्डल वरती गेली, खाली क्लोज झालं आणि वरती गेलं नाही, मग ही ग्रीन कॅन्डल असेल. म्हणजे उद्याचा जो व्ह्यू असेल तो टोटली बेरिश साईडचा असेल. चेक करा या एरियामध्ये, तिथे आलेलंच आहे मार्केट. किंवा उद्या डायरेक्ट मला वाटते आता ही 1 आवरच्या कॅन्डलची लिक्विडिटी घेतल्या म्हटलं डायरेक्ट मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, लक्षात घ्या. गॅप डाऊन. मग तुम्हाला फायदा कधी होणार आहे, जर मार्केट गॅप डाऊन आणि गॅप अप ओपन नाही झालं आणि आहे त्या जागेला जर ओपन झालं तर तुम्हाला फायदा होणार आहे, लक्षात घ्या. ओके, बरोबर ना. गोल्डचं पण मी काल व्ह्यू सांगितलं होता की मार्केट थोडं वरती जाऊन सेल साईडला येऊ शकतं, बरोबर ना. हो. आणि त्यावेळेला खालच्या व्ह्यू नुसार बघा, खालच्या व्ह्यू नुसार मार्केटनं ही कॅन्डल तुम्हाला प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या आतमध्ये क्लोज झाली होती. मग पुढची कॅन्डलचा कलर कोणता येणार होता, ब्लॅक येणार होता, बरोबर. पण पुढची कॅन्डल तुमच्याकडे नव्हती. मग तुम्ही काय केला की हा 50%चा भाग मार्क केला या कॅन्डलच्या आणि 50%च्या वरती गेल्यानंतर तुम्ही सेलिंगचा विचार केला. मग ही 50%ची लाईन आहे आणि ती लाईन मार्किंग करून घेतली आणि डेलीवरून मी काय केलं, 4 आवरला आलो. आणि ज्या वेळेला ह्या कॅन्डलच्या वरती ज्या वेळेला मार्केट जाईल त्यावेळेला मी काय करणार, सेलिंग करणार आहे. आणि कोणत्या दिवशी करणार आहे, बघा, हे 1 एप्रिल 2 तारखेला मी सेलिंग करणार आहे, बरोबर ना. 2 तारखेला. आणि या कॅन्डल बघा, या कॅन्डल किती तारखेचे आहेत बघा, 2 तारखेचे आहेत. 2 तारीख. इथनं मार्केटनं सेलिंग केलं, खाली प्रीमियमच्या वरती गेलं मार्केट, इथनं सेलिंग चालू झालं. सेलिंग कितीला सेलिंग केला, 35ला. आणि मार्केट कितीला गेलं, 31ला. 6ला गेलं. 6ला. म्हणजे किती पॉईंट मिळाला तुम्हाला, 30 पॉईंट्स मिळाले, बरोबर ना. 300 पिप्स मिळाले. मग कमी झाले 300 पिप्स, कमी झालेत का, भरपूर झाले. एंट्री इथे झाली, इथे एंट्री झाली. सर एकदा मंथली मध्ये बघा ना, मंथली मध्ये गोल्ड. मंथली मध्ये गोल्ड बघतो. हा, काय सांगा मला मंथली मध्ये. मंथली मध्ये सर आता रिसेंटली जी कॅन्डल चालू आहे ना, अजून क्लोज तर नाही झाली बरं का, पण तिने वरती लिक्विडिटी स्वीप केली, बरोबर. ओके, हा. 28 दिवस तरी बाकी पेंडिंग कॅन्डल क्लोजिंग. ओके, हा हा. आणि ही जर लिक्विडिटी स्वीप करून आत क्लोज झाली, हा, बरोबर, तर आपला बायस बेरिश होऊ शकतो, रिव्हर्सल बायस होऊ शकतो. पण बायस बेरिश होण्यासाठी तो कोणत्या तरी हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये व्हायला लागतो, बरोबर. इथे तुमच्याकडे पीओआय आहे का कोणता, नाही. अपसाइडला तर नाही कोणताच नाही. मग इथे तुमच्या स्ट्रॅटेजीचा विनिंग रेट किती असणार, 50-50, बरोबर ना. पण 50-50 पण पेंडिंग आहे बरीच खाली.
हो, लिक्विडिटी तर आहे, पण 50-50 मध्ये जर तुम्हाला चांगलं जर मार्केटनं टार्गेट देत असेल तर काय वाईट आहे? बरोबर. बरोबर ना? समजताय? हम्म. अजून क्लॅरिटी येणार नाही लक्षात घ्या. कॅन्डल जरी बेरीज जरी क्लोज झाली, आज जरी क्लोज झाली तरी क्लॅरिटी येणार नाही तुम्हाला. बरोबर. आणि शेवटी मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे, त्यामुळं जे काय सेल साईडचे ट्रेड आहेत ते तुम्ही तोपर्यंत स्कॅल्पिंग करू शकताय. जोपर्यंत मोठ्या टाइम फ्रेम मध्ये व्ह्यू तुमचा क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. बरोबर. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग समजलं सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. कमेंट करा 5 रील्सवर 5 कमेंट करा. इंडिकेटर सेटिंग सकट देतो. ओके. आणि इंस्टाग्रामची प्रोफाईल फॉलो केलेली असले पाहिजे, लक्षात घ्या. इंस्टाग्रामची प्रोफाईल फॉलो जर केला आणि 5 जर कमेंट केला तर तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये इंस्टाग्रामच्याच ती ऑटोमॅटिकली येऊ शकते. अल्गोरिदम लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या कंडिशन फुलफिल करायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि ते इंस्टाग्रामवरच करायचे का? हो, इंस्टाग्रामवर. आणि ते होऊन जर म्हणजे 5 रील्स मध्ये कमेंट करताय आणि फॉलो करताय आणि इंडिकेटर नाही आला तर मग तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा. मग तुम्हाला मी इंडिकेटरचा पीडीएफ देतो. ज्यांना मागच्या टाइमला मिळालं नाही त्यांनी भरपूर लेट मेसेज केला होता, त्यामुळं मिळाले नसतील, पण भरपूर स्टुडंटना आम्ही देतो दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके, चालते, ठीक आहे. आजचं लेक्चर बघून युट्यूबला परत एकदा प्रॅक्टिस करा स्ट्रक्चर मॅपिंगची, त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने होईल. कारण की मार्केट मेकर जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते अशा पद्धतीने केलं जातं. लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय स्ट्रक्चर मॅप कधीच होत नाही. हॅलो. हा, बोला. हा सर, हे स्ट्रक्चर मॅपिंग अगर लाईन चार्टवर केलं तर होईल काय? लाईन चार्टवर पुलबॅक दिसतात तुम्हाला? काय तेच विचार आहे म्हणून विचारलं. पुलबॅक दिसतात का बघा जरा. नाही. म्हणून लाईन चार्टवर करायचं नाही, कॅन्डलस्टिक चार्टवरच करायचं. ओके. हो, कारण मी मोबाईलवर करतो ना म्हणून. ओके, ठीक आहे, करा मोबाईलवर, काय प्रॉब्लेम नाही. मोबाईलवर करा, पण हळूहळू करा. हायर टाइम फ्रेमच्या याच्यामध्ये करा किंवा इंडिकेटरचा सपोर्ट घ्या. इंडिकेटर तुमचं मास्टर म्हणून काम करेल, बरोबर ना? इंडिकेटर तुम्हाला टीच करेल. इंडिकेटर ऑफ करायचा, स्ट्रक्चर मॅप करायचं. मॅप करल्यानंतर ना बरोबर आहे का बघण्यासाठी इंडिकेटर ऑन करायचं, बरोबर ना? हो. हा, तशा पद्धतीने करू शकता तुम्ही. करत नाही, फक्त शिकतोय बस. ट्रेडिंग करू नका, पण प्रॉपर तरी शिकायला पाहिजे का नको? हा, तेच. काय बेसिक तुम्ही कुठंतरी युट्यूबला जाणार आणि कॅन्डलस्टिकची चार्ट पॅटर्न शिकणार आहे, बुलिश एंगल्पिंग नंतर बाय करायचं, सेल करायचं, असलं काय शिकणार आहे का तुम्ही? नाही करणार. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, मला वाटतं या तुम्हाला मी 5-6 दिवसात ऍडव्हान्स काही गोष्टी भरपूर दिलेल्या आहेत, त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार, लक्षात घ्या. कुणाला काय प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर बद्दल? हॅलो. नाही सर. ठीक आहे, चालतं, ठीक आहे. मग लेक्चर कोणाला काय अडचण येत असेल तर लेक्चर चेक करा. युट्यूबला तुम्हाला हे लेक्चर मिळेल, युट्यूबला चेक करा आणि प्रॉपर पद्धतीने स्ट्रक्चर मॅप करायला शिका. आणि स्ट्रक्चर मॅप केल्यानंतर ना तुम्हाला एंट्री एक्झिट कसं होईल ते पण समजेल तिकडे. ओके, ठीक आहे. ओके, चालेल, ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर. थँक्यू.